सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी आपला पूर्ण झालेला आहे. चॅप्टरची सगळी थेअरी आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर चॅप्टरच्या एंडला जे क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चनचे सोल्युशन आपण डिस्कस केलेले आहे. त्याचे आन्सर असणारी PDF-सुद्धा अवेलेबल आहे. तर PDFची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सो इन द एंड ऑफ चॅप्टर आपण करणार आहोत चॅप्टरचे क्विक रिव्हिजन. चॅप्टरमध्ये आपण कसला अभ्यास केला त्याचे एक धावते रिव्हिजन आपण करणार आहोत. सो मेटलर्जी चॅप्टर बेसिकली आपला फोकस होता यामध्ये मेटलवरती. या चॅप्टरला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. एक पार्ट आहे मेटल अँड नॉन मेटल, मेटल नॉन मेटल याच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज. आणि सेकंड पार्ट आहे मेटलर्जी, म्हणजे मेटलर्जी प्रोसेस कशी होते, त्यामध्ये कोणत्या स्टेजेस इन्व्हॉल्व असतात. अशा 2 पार्टमध्ये आपण या चॅप्टरला डिवाइड करू शकतो. सो आपण सुरुवात केलेली विथ मेटल अँड नॉन मेटल, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. त्यामध्ये आपण बघितलं की जनरली जे सबस्टन्सेस आहे आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एक कॅटेगरी असते मेटल, एक असते नॉन मेटल, एक असते मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे काय, अशा सबस्टन्सेस की ज्याच्या प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटलच्या इन बिटवीन असतात. म्हणजे ते एक्झॅक्टली मेटल ग्रुपला सुद्धा बिलॉंग करत नाही किंवा नॉन मेटल ग्रुपला सुद्धा बिलॉंग करत नाही. तर मेटलॉइडचा अभ्यास आपण इथे नाही करणार आहोत. आपण फक्त मेटल आणि नॉन मेटलचा अभ्यास इथे केलेला. सो सुरुवात केलेली आपण विथ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. फिजिकल प्रॉपर्टी ज्यावेळेस आपण बोलतो तर फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, आपल्या डोळ्यांनी काय दिसतं किंवा कसा कलर असतो, कशी स्टेट असते, या सगळ्या ज्या हे जे सगळे फॅक्टर्स असतात ते फॅक्टर्स इन्क्लूड होतात अंडर फिजिकल प्रॉपर्टी. मेटल आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी आपण काही पॉईंट्स कन्सिडर केलेले. त्याच्या बेसिसवरती आपण सेम पॅरामीटरच्या अगेन्स्ट मेटलचा काय बिहेवियर आहे आणि नॉन मेटलचं काय बिहेवियर आहे हे आपण बघितलेलं. सो फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आपण सुरुवात केली विथ स्टेट. ज्यावेळेस आपण मेटल बोलतो किंवा धातू बोलतो तर आपल्या डोळ्यासमोर सॉलिड स्टेट येते. जनरली मेटल जसं हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. ठीक आहे, जेव्हा किंवा आपण जनरली बोलतो, युजली बोलतो, याचा अर्थ काय, तिथे काहीतरी एक्सेप्शन असणार आहे. त्यामुळे जनरली मेटल सॉलिड स्टेटमध्ये असतात, यामध्ये एक्सेप्शन आहे. फॉर एक्झाम्पल गॅलियम आणि मर्क्युरी हे 2 मेटल आहे. गॅलियम मर्क्युरी हे 2 मेटल आहे, बट ते रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये असतात. सो दिस इज फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी अबाउट स्टेट. त्यानंतरच्या नेक्स्ट प्रॉपर्टी ज्या आहेत त्या 3 प्रॉपर्टी आपण एकत्र लक्षात ठेवतो. एक असते लस्टर, एक असते डक्टिलिटी आणि एक असते मॅलेबिलिटी. लस्टर म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो चकाकी. तर मेटल लस्टर्स असतात, मेटल धातूला चकाकी असते, मेटल्स आर लस्टर्स. सो लस्टर, येस मेटल्स आर लस्टर्स किंवा असं बोलू शकतो दे हॅव गॉट लस्टर, दॅट इज शायनी अपीयरन्स. फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल, फर्स्ट प्रॉपर्टी स्टेट, मोस्टली दे ऑफर इन सॉलिड स्टेट. एक्सेप्शन देन लस्टर, दे हॅव गॉट शायनी अपीयरन्स किंवा आपण असं बोलू शकतो मेटल्स आर लस्टर्स. त्यानंतर डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. डक्टिलिटी आणि मॅलेबिलिटी आपण ह्या 3 प्रॉपर्टी लक्षात ठेवतो. डक्टिलिटी म्हणजे काय, सबस्टन्सेसपासून जर आपण वायर बनवू शकलो किंवा तारा बनवू शकलो त्यावेळेस आपण बोलतो तर सबस्टन्स डक्टाईल आहे. मॅलेबिलिटी म्हणजे काय, तो ठोकून किंवा हॅमर करून त्यापासून जर आपण शीट किंवा पत्रे बनवू शकलो त्या प्रॉपर्टीला आपण बोलतो मॅलेबिलिटी. सो ऑफकोर्स मेटल दे आर डक्टाईल अँड मेटल्स आर मॅलेबल ऑल्सो. ठीक आहे, सो स्टेट देन लस्टर देन डक्टिलिटी मॅलेबिलिटी एवढ्या प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे अबाउट कंडक्टिव्हिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ऑब्व्हियसली जे आपल्याकडे सप्लाय लाईन असते, इलेक्ट्रिक सप्लाय लाईन असतात त्यामध्ये वायरचा कॉपर वायरचा यूज केला जातो. म्हणजे काय, मेटल दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण जे किचनमध्ये जे भांडे वापरतो, किचनमध्ये आपण कुकिंगसाठी काही पॉट्स वापरतो, भांडे वापरतो, ते सुद्धा मेटलचे बनलेले असतात. दॅट मीन्स मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट ऑल्सो. ठीक आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट पॉईंट होता हार्डनेस. सॉलिड स्टेट आहे त्यामुळे जनरली मेटल्स आर हार्ड. जनरली आहे, एक्सेप्शन असणार आहे. एक्सेप्शन ऑफ सॉफ्ट मेटल. काही मेटल असतात की जे सॉफ्ट असतात, एवढे सॉफ्ट असतात की आपण नाईफ किंवा सुरीने ते कट सुद्धा करू शकतो. एक्झाम्पल ऑफ सॉफ्ट मेटल्स लिथियम देन सोडियम अँड देन पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, लिनाक. ठीक आहे, these are examples of soft metal. And then next is melting point, boiling point. जनरली मेटलला हाय मेल्टिंग पॉईंट असतो, बॉइलिंग पॉईंट सुद्धा हाय असतो. यामध्ये एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन ऑफ मेटल्स हॅव्हिंग लो मेल्टिंग पॉईंट, सोडियम देन पोटॅशियम देन मर्क्युरी अँड देन गॅलियम. ठीक आहे, हे एक्सेप्शन लक्षात ठेवायचे आहे. एक मेटल असतो टंगस्टन, त्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉईंट असतो दॅट इज 3422 डिग्री सेल्सिअस. याचा यूज केला जातो बल्बच्या फिलामेंटमध्ये, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे सोनोरिटी किंवा आपण असं बोलतो मेटल्स सोनोरस. मेटलमध्ये सोनोरिटी ही प्रॉपर्टी असते किंवा असं बोलतो आपण मेटलचा सोनोरस. म्हणजे काय, ज्यावेळेस एक सरफेसच्या अगेन्स्ट तो हिट केला जातो त्यावेळेस इथे आवाज बनतो. एक्झाम्पल घंटा, आपल्या देवघरात जी घंटा असते ती मेटलची बनलेली असते, आवाज येतो. ठीक आहे, आदळते ज्यावेळेस ती घंटा त्यावेळेस आवाज येतो, म्हणजेच काय, मेटल्स आर सोनोरस. तर ह्या प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सेम ह्याच पॅरामीटरवरती स्टेट, लस्टर, कंडक्टिलिटी, मॅलेबिलिटी याच्यावरतीच आपण, या बेसिसवरतीच आपण नॉन मेटलच्या सुद्धा फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास केलेला. नॉन मेटल ज्यावेळेस आपण बोलतो तर आपल्या डोळ्यासमोर 2-3 एक्झाम्पल लगेच आले पाहिजे. एक्झाम्पल सल्फर आहे, कार्बन आहे, दिज आर नॉन मेटल्स. तर पहिले फर्स्ट प्रॉपर्टी असते स्टेट. ठीक आहे, स्टेट नॉन मेटल मोस्टली गॅसेस और सॉलिड. नॉन मेटल मोस्टली गॅसेस किंवा सॉलिड स्टेटमध्ये असतात, एक्सेप्शन ब्रोमिन. ब्रोमिन इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर.
सेकंड प्रॉपर्टी आपण बघितलं लस्टर, डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी. नॉन मेटल दे हॅव गॉट डल अपियरन्स, दॅट मीन्स नॉन मेटल्स आर नॉट लस्टर्स, दे आर नॉट लस्टर्स. एक्सेप्शन आहे आयोडीनचं. आयोडीनला मेटॅलिक लस्टर असते, म्हणजे नॉन मेटल असून सुद्धा त्याला लस्टर असते. देन नेक्स्ट डक्टिलिटी, मॅलेबिलिटी. ऑब्व्हियसली नॉन मेटल दे आर नॉट डक्टाईल अँड दे आर नॉट मॅलेबल, कारण ते ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ असतात. त्यामुळे ठिसूळ असतात, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर प्रेशर जरी अप्लाय केलं तर ते इझिली ब्रेक होऊ शकतात, तुटू शकतात. त्यामुळे नॉन मेटल्स दे आर नॉट डक्टाईल अँड दे आर नॉट मॅलेबल. ओके. नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर असतात. एक्सेप्शन आहे ग्राफाईटचा. ग्राफाईट हा नॉन मेटल आहे, स्टील इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट इज हार्डनेस. जनरली सॉफ्ट असता. एक्सेप्शन आहे डायमंडचं. डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट युजली लो. म्हणजे इन जनरल मेटलच्या ऑपोजिट प्रॉपर्टी इथे तुम्हाला नॉन मेटलच्या दिसतील इन जनरल. ओके. अँड देन सोनोरिटी, दे आर नॉन सोनोरस, डू नॉट प्रोड्यूस साऊंड वेन स्टक. नॉन मेटल जे असतात ते नॉन सोनोरस असतात. तर एवढे फॅक्टर्सच्या बेसिसवरती तुम्हाला मेटल आणि नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी त्यामध्ये असणारा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही पॉईंट ऑफ डिफरन्सेस आहे, बट आपण सध्या टेक्स्टबुकमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत तेवढेच पॉईंट्स इथे कव्हर केलेले आहे. तर आपला फोकस होता मेटल आणि नॉन मेटलवरती. मेटलॉइडचा आपण अभ्यास नाही करणार, बट मेटलॉइडचे जर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असेल तर मेटलॉइडचे एक्झाम्पल आहे अर्सेनिक और सिलिकॉन और अँटीमनी और जर्मेनियम. मेटलॉइड काय आहे, कारण त्यांच्या ज्या प्रॉपर्टी असतात दे आर इंटरमिडिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, त्याला आपण बोलतो मेटलॉइड. ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण एवढंच बघितलं. त्यानंतर नवीन टॉपिक होता आपल्यासाठी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटलने आपण सुरुवात केलेली. तर केमिकल प्रॉपर्टी म्हणजे बेसिकली काय होतं की त्याची रिॲक्शन कशी होते, ऑक्सिजन सोबत कशी रिॲक्शन होते, वॉटर सोबत कशी रिॲक्शन होते, त्याचा अभ्यास आपण केलेला. सो यामध्ये आपण हे सुद्धा डिस्कस केलेलं की मेटलच्या जी केमिकल प्रॉपर्टी जी असते ते कशावर डिपेंड करतात, किंवा केमिकल प्रॉपर्टी किंवा केमिकल बिहेवियर डिपेंड करतात त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगरेशनवरती. सो मेटल ज्यावेळेस आपण बोलतो मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये अप टू 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आपण याचे एक्झाम्पल सुद्धा बघितलेले. त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन देणं, प्रत्येकाला स्टॅबिलिटी पाहिजे असते. नियरेस्ट नोबल गॅसचं कन्फ्युगरेशन त्यांना अचीव करायचं असतं. त्यामुळे स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी मेटल्स नेहमी इलेक्ट्रॉन देणं प्रेफर करतं. इलेक्ट्रॉन ते देता, इलेक्ट्रॉन ते डोनेट करता. त्यामुळे मेटलला आपण बोलतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रॉन देत आहे, निगेटिव्हिटी देत आहे, मग आपण असं बोलू शकतो की दे आर पॉझिटिव्ह, दे आर गेटिंग पॉझिटिव्ह. त्यामुळे आपण मेटलला नेहमी बोलतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. रिॲक्शनमध्ये आपण सुरुवात केलेली रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्साईड. ठीक आहे. मेटल आहे, ऑक्साईड आहे. मेटल आणि ऑक्साईडची रिॲक्शन आपल्याला काय मिळणार आहे, ऑफकोर्स आपल्याला मेटल ऑक्साईड मिळणार आहे. सो ही रिॲक्शन कशी असते त्याचे आपण 2-3 एक्झाम्पल सुद्धा बघितलेले. सो फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट टॉपिक आपण बघितला रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. मेटल प्लस ऑक्सिजन, त्यापासून मिळत आहे मेटल ऑक्साईड. ऑक्सिजन असेल त्यावेळेस ऑक्साईड ऑब्व्हियसली मिळणार आहे. एक्झाम्पल आपण बघितलं सोडियमचं. सोडियम प्लस ऑक्सिजन यापासून मिळत आहे Na2O, दॅट इज सोडियम ऑक्साईड. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं मॅग्नेशियमचं Mg+O2, त्यापासून मिळत आहे MgO, दॅट इज मॅग्नेशियम ऑक्साईड. रिॲक्शन बॅलन्स आहे या त्यामुळे तुम्ही रिॲक्शन बॅलन्स रिॲक्शन जरी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. बेसिक कशाची रिॲक्शन कशासोबत होते आणि काय प्रॉडक्ट मिळतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे इक्वेशन आहे, इक्वेशन बॅलन्स करणं खूप इझी आहे, कारण सगळे जे इक्वेशन आहे अगदी सिंपल इक्वेशन आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी पूर्ण पाठ करण्याची किंवा रटण्याची गरज नाही आहे. जस्ट कशाची कशासोबत रिॲक्शन होते, रिॲक्टंट काय आहे, प्रॉडक्ट काय आहे ते लक्षात ठेवा, त्याचे केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवा, वेळेवर तुम्ही इझिली बॅलन्स करू शकता. ठीक आहे. आता हे जे ऑक्साईड मिळत आहे आपल्याला, मेटल ऑक्साईड मिळत आहे, ह्या मेटल ऑक्साईडची अगेन वॉटरसोबत सुद्धा रिॲक्शन होते. वॉटरसोबत सुद्धा रिॲक्शन होऊन त्यापासून आपल्याला मिळतात. जसं या केसमध्ये सोडियम ऑक्साईड आहे, सोडियम ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन झाली, त्यापासून आपल्याला मिळालं सोडियम हायड्रॉक्साईड. सेकंड केसमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन झाली, त्यापासून आपल्याला मिळालं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. सो इन शॉर्ट आपण असं बोलू शकतो मेटलची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होऊन मेटल ऑक्साईड मिळतं, आणि ह्या मेटल ऑक्साईडची वॉटरसोबत रिॲक्शन होऊन त्यापासून आपल्याला मिळत आहे मेटल हायड्रॉक्साईड. ठीक आहे. त्यापासून आपल्याला काय मिळत आहे, मेटल हायड्रॉक्साईड. सो आता यामध्ये आपण अजून एक सायंटिफिक रिझन्स आहे ते एक पॉईंट डिस्कस केलेला. मेटल आणि ऑक्सिजन याची रिॲक्शन होऊन मेटल ऑक्साईड आपल्याला मिळत आहे. तर हे जे सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे जे मेटल्स असतात किंवा पोटॅशियम झाला, सोडियम पोटॅशियम वगैरे हे जे मेटल्स असतात हे मेटल्स खूप रिॲक्टिव्ह असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. ठीक आहे. हे मेटल्स हायली रिॲक्टिव्ह असतात. त्यामुळे जर आपण ते असे ओपन ठेवले, ओपन हवेमध्ये, ओपन एअरमध्ये जर ठेवले तर लगेच रूम टेम्परेचरला सुद्धा ते हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन घडून आणू शकतात. रूम टेम्परेचरला सुद्धा ते हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन घडून आणू शकते, एवढे ते रिॲक्टिव्ह असतात. त्यामुळे रूम टेम्परेचरला ते नेहमी स्टोअर केले जातात इन द केरोसिन. नेहमी सोडियम किंवा पोटॅशियम असे जे मेटल असतात हे नेहमी लॅबमध्ये म्हणा किंवा जेव्हा त्याचा यूज केला जातो त्यावेळेस ते तुम्ही बघाल ते नेहमी केरोसिनमध्ये डीप केलेले असतात, त्याच्या ओपन हवेमध्ये कधीच ठेवलेला नसतात. सो याच्यावरती सायंटिफिक रिझन किंवा त्या कॅटेगरीमधला क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. त्यामध्ये तुम्ही काय बोलू शकता, सोडियम अँड पोटॅशियम देर आर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स
दे कॅन रिॲक्ट विथ ऑक्सिजन फ्रॉम द एअर इवन ॲट रूम टेम्परेचर अँड देअरफॉर फॉर सेफ्टी दे आर ऑलवेज स्टोरिंग केरोसिन टू प्रिव्हेंट फायर प्रिव्हेंट करण्यासाठी ते केरोसिनमध्ये स्टोअर केले जातात. एक सायंटिफिक रिझन आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितली रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. ऑक्सिजन झाला. नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली वॉटर. त्यामध्ये आपण 3 कॅटेगरी कन्सिडर केलेला. ठीक आहे. 3 कॅटेगरी कन्सिडर केलेला. फर्स्ट आपण बघितलं सोडियम पोटॅशियम की विच आर हायली रिॲक्टिव्ह. आत्ताच आपण बोललो की सोडियम पोटॅशियम हे खूप रिॲक्टिव्ह मेटल असतात. त्यामुळे याची रिॲक्शन वॉटरसोबत कशी होते. सो सोडियम प्लस वॉटर यापासून आपल्याला मिळत आहे NaOH प्लस H2 प्लस हीट. इथे जर तुम्ही बघितलं दोन्ही ठिकाणी हीट बाहेर पडत आहे प्लस इथे हायड्रोजन गॅस सुद्धा रिलीज होताना दिसत आहे. हायड्रोजन गॅस आणि हीट इथे बाहेर पडत आहे आणि ही जी रिॲक्शन असते ही विग्रस रिॲक्शन असते. सोडियम पोटॅशियम दे आर हायली रिॲक्टिव्ह. त्यामुळे वॉटरसोबत सुद्धा त्याची जी रिॲक्शन आहे ती खूप विग्रस असते. हीट बाहेर पडते. आपण बघितलं रिॲक्शनमध्ये जर हीट बाहेर पडत असेल तर आपण त्याला बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. इथे हीट बाहेर पडत आहे. दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ॲज वेल एज इथे हायड्रोजन गॅस सुद्धा बाहेर पडत आहे. हा जो हायड्रोजन गॅस आहे हा इझिली फायर कॅच करू शकतो. त्यामुळे अगेन जर वॉटरसोबत जर सपोज आपण सोडियम पोटॅशियम ते ओपन ठेवलं आणि एअरमध्ये असणाऱ्या मॉइश्चरसोबत जरी ते वर्क झालं तरी ही रिॲक्शन होऊन लार्ज अमाऊंटची हीट बाहेर पडणार आहे प्लस हायड्रोजन गॅससुद्धा बाहेर पडू शकतो आणि त्यामध्ये फायरसुद्धा कॅच करू शकतात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिज आर विग्रस रिॲक्शन. लक्षात ठेवा विग्रस रिॲक्शन आहे त्यामुळे हीट असणार आहे आणि हायड्रोजन गॅससुद्धा इथे बाहेर पडणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण मेटल कन्सिडर केलं कॅल्शियम. कॅल्शियमसोबत सुद्धा रिॲक्शन होते. स्लो रिॲक्शन असते. लेस विग्रस असते. याच्या कंपॅरिझनमध्ये ही रिॲक्शन कमी विग्रस असते. स्लो असते आणि या केसमध्ये काय होतं मेटल कॅल्शियम मेटल फ्लोट होतो रिॲक्शन झाल्यानंतर. सो कॅल्शियम प्लस 2H2 यापासून मिळत आहे CaOH2 आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडत आहे. आता काय होतं हा जो हायड्रोजन गॅस आहे हा हायड्रोजन गॅस बबलच्या फॉर्ममध्ये बाहेर पडत आहे आणि त्यामुळे काय होतं हा जो मेटल आहे हा मेटल तिथे फ्लोट करतो. कॅल्शियम मेटल फ्लोट करतो. ठीक आहे. सेकंड रिॲक्शन आपण बघितली कॅल्शियमची. याच्यापेक्षा ही सुद्धा विग्रस रिॲक्शन आहे बट याच्या कंपॅरिझनमध्ये दिस इज लेस विग्रस रिॲक्शन. ओके. नेक्स्ट कॅटेगरी आपण बघितली मेटलची रिॲक्शन विथ ॲल्युमिनियम आयर्न अँड झिंक. आता हे जे सगळे मेटल आपण बघत आहोत सोडियम पोटॅशियम कॅल्शियम ॲल्युमिनियम आयर्न झिंक हे सगळे आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये बघितलेले. सो अकॉर्डिंग टू रिॲक्टिव्हिटी सिरीज हे जे मेटल असतात हे मेटल टॉपला आहे हायली रिॲक्टिव्ह आहे. कॅल्शियम थोडासा खाली आहे आणि ॲल्युमिनियम आयर्न झिंक हे अजून खाली आहे. ठीक आहे. हे अजून खाली आहे म्हणजेच काय रिॲक्टिव्हिटी त्याची कमी कमी होत चाललेली आहे. जशी जशी रिॲक्टिव्हिटी कमी होत आहे तशी तोच पॅटर्न तुम्हाला इथे सुद्धा दिसत आहे. हायली रिॲक्टिव्ह आहे विग्रस रिॲक्शन झाली. त्यानंतर हे मीडियम रिॲक्टिव्हिटी आहे असं आपण बोलू शकतो किंवा याच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली लेस रिॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे या ठिकाणी लेस विग्रस रिॲक्शन झाली. आता जर मी ॲल्युमिनियम आयर्न झिंक कन्सिडर केलं हे मीडियम रिॲक्टिव्हिटीचे मेटल आहे त्यामुळे ह्या मेटलची वॉटरसोबत इझिली रिॲक्शन होत नाही. या मेटलची लिक्विड स्टेटमध्ये असणार वॉटरसोबत इझिली रिॲक्शन होत नाही बट दे कॅन रिॲक्ट विथ वॉटर इन दी गॅसियस फॉर्म किंवा त्याची रिॲक्शन इझिली कशासोबत होते वॉटर इन द गॅसियस फॉर्म किंवा आपण असं बोलू शकतो स्टीमसोबत या मेटलची रिॲक्शन होते. ठीक आहे. सो मेटल्स रिॲक्टिंग विथ स्टीम ॲल्युमिनियम आयर्न अँड झिंक याची रिॲक्शन होत आहे वॉटरसोबत. इथे जर तुम्ही बघितलं सगळ्या ठिकाणी L लिहिला होता म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये होता पण इथे वॉटर G लिहिलेला आहे म्हणजे काय हा वॉटर गॅसियस स्टेटमध्ये आहे. वॉटर गॅसियस स्टेटमध्ये आहे म्हणजे थोडक्यात काय ॲल्युमिनियम प्लस स्टीम फेरस प्लस स्टीम त्यानंतर झिंक प्लस स्टीम ह्या रिॲक्शन दिलेलं आहे. त्याचे हे प्रॉडक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन गॅस इथे बाहेर पडताना दिसत आहे. सो एवढं लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण मेटलची रिॲक्शन विथ वॉटर कन्सिडर करतो प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन गॅस इथे रिलीज झालेला आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन गॅस रिलीज झालेला आहे. एलिमेंटच्या किंवा मेटलच्या रिॲक्टिव्हिटीनुसार डिसाईड होतं की कशा टाईपची रिॲक्शन असणार आहे. हायली रिॲक्टिव्ह जर मेटल असतील विग्रस रिॲक्शन होणार आहे. कंपॅरेटिव्हली लो रिॲक्टिव्हिटी असेल तर लेस विग्रस रिॲक्शन होणार आहे. आणि हे जे मेटल आहे ॲल्युमिनियम आयर्न झिंक त्याची रिॲक्टिव्हिटी अजूनही कमी आहे किंवा आपण असं बोलू शकतो मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आहे तर ते नॉर्मल वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. त्याची रिॲक्शन होते वॉटर इन गॅसियस फॉर्म किंवा असं पण बोलू शकतो त्याची रिॲक्शन होते स्टीमसोबत आणि प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन गॅस इथे रिलीज होताना तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. समज क्लिअर आहे. देन नेक्स्ट इज रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड. मग त्यानंतर आपण बघितले रिॲक्शन विथ ॲसिड. ॲसिडमध्ये स्पेसिफिकली आपण बघितलं की जर डायल्यूट HCl असेल किंवा डायल्यूट H2SO4 असेल डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड असेल तर त्याची मेटलसोबत रिॲक्शन कशी होते. जर मेटल प्लस डायल्यूट HCl याची रिॲक्शन झाली मेटल प्लस डायल्यूट HCl इथे Cl आहे क्लोरीन आहे बरोबर Cl आहे त्यामुळे या केसमध्ये फॉर्म होणार क्लोराईड सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. ठीक आहे. जर मेटलची रिॲक्शन H2SO4 सोबत झाली इथे S आहे सल्फर आहे त्यामुळे त्या केसमध्ये फॉर्म होणार आहे सल्फेट सॉल्ट अलॉंग विथ हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस कसा रिलीज होतो आपण कसा डिटेक्ट करू शकतो तर आपल्याला त्या हायड्रोजन गॅसचे बबल तिथे आपल्याला दिसतात त्या रिॲक्शनमध्ये तर आपण समजतो की इथे हायड्रोजन गॅस रिलीज झालेला आहे. ठीक आहे. सो रिॲक्शन विथ ॲसिड रिॲक्टिव्हिटी ऑर्डर अगेन ही जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे ही ऑर्डर आलेली आहे रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग.
Magnesium is more reactive than aluminum. Aluminum is more reactive than zinc, and that is more reactive than ferrous or iron. सो रिॲक्शन ऑफ मेटल विथ डायल्यूट HCl. तर आपण एक एक्झाम्पल घेतलेला, डायल्यूट HCl सोबत जर मेटलची रिॲक्शन घडवली MgAlFeZn, तर HCl सोबत रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, क्लोराईड सॉल्ट प्लस H2. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन गॅस मिळत आहे, क्लोराईड सॉल्ट आहे. प्रत्येक ठिकाणी जसं Mg+2HCl यापासून मिळत आहे MgCl2, या ठिकाणी AlCl3. प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्लोराईड सॉल्ट इथे मिळत आहे. सेम जर मी डायल्यूट H2SO4 सोबत जर रिॲक्शन घडवली, फॉर एक्झाम्पल झिंक प्लस H2SO4, यापासून अगेन हायड्रोजन गॅस तर रिलीज होणारच आहे आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे सल्फेट सॉल्ट. काय मिळणार आहे, सल्फेट सॉल्ट, कारण इथे काय H2SO4, सो आपल्याला इथे मिळणार आहे झिंक सल्फेट, दॅट इज ZnSO4. ठीक आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड, यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजन गॅस इथे रिलीज होत आहे प्रत्येक केसमध्ये, प्लस सल्फेट आणि क्लोराईड सॉल्ट इथे फॉर्म होत आहे. रिॲक्शन आपण कन्सिडर करतो डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 सोबत. यामध्ये अगेन रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स किंवा डायरेक्ट रिॲक्शन पार्ट करण्याची गरज नाही आहे. काय रिॲक्टंट आहे, काय प्रॉडक्ट आहे तेवढं लक्षात ठेवा. काय प्रॉडक्ट फॉर्म होतात त्याचे केमिकल फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. तुम्ही वेळेवर रिॲक्शन बॅलन्स करू शकता, कारण अगदी सिंपल बेसिक रिॲक्शन आहे, यामध्ये बॅलन्सिंगचं सुद्धा जास्त काही काम नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितले रिॲक्शन विथ ॲसिड. ॲसिडमध्ये आपण डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4चा अभ्यास केला. त्यानंतर आपण बघितलं रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ॲसिड. एक सेपरेट टॉपिक होता, नायट्रिक ॲसिड सोबत मेटलची रिॲक्शन कशी होते. नायट्रिक ॲसिड ज्याला आपण बोलतो HNO3, त्याला आपण काय बोलतो HNO3. सो त्यासोबत मेटलची रिॲक्शन कशी होते. सो मेटल प्लस HNO3 दॅट इज नायट्रिक ॲसिड. नायट्रिक आहे त्यामुळे इथे अगेन सॉल्टच फॉर्म होणार आहे, बट कोणते सॉल्ट फॉर्म होतात, नायट्रेट सॉल्ट फॉर्म होतं. काय नायट्रोजन आहे त्यामुळे इथे नायट्रेट सॉल्ट फॉर्म होता. त्या केसमध्ये HCl होता, क्लोराईड सॉल्ट फॉर्म होते, H2SO4 होता, सल्फेट सॉल्ट फॉर्म होत होते. इथे N आहे त्यामुळे इथे फॉर्म होणार नायट्रिक सॉल्ट ऑफ मेटल. त्या केसमध्ये प्रिव्हियस केसमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडत होता. या केसमध्ये स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं इथे हायड्रोजन गॅस इन जनरल बाहेर पडत नाही. या ठिकाणी H2O आपल्याला मिळतो. काय मिळतो, H2O मिळतो, वॉटर. आणि अलॉंग विथ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, नायट्रोजनचे काही ऑक्साईड मिळतं, फॉर एक्झाम्पल NO असेल, NO2 असेल और N2O असेल, डिपेंड करतं. ठीक आहे. त्या केसमध्ये हायड्रोजन गॅस बाहेर पडत होता. नायट्रिक ॲसिडसाठी स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं की आपल्याला H2O मिळत आहे, इन जनरल हायड्रोजन मिळत नाही. ओके. सो आता असं का होतं की त्या केसमध्ये आपल्याला हायड्रोजन मिळत होतं, ह्या केसमध्ये हायड्रोजन गॅस मिळत नाहीये ॲसिड असून सुद्धा. सो याचं सुद्धा रिझन आहे, बट असं नाही की प्रत्येक वेळेस H2O मिळेल. काही केसेस अशा आहे की ज्यामध्ये आपल्याला H2O मिळू शकतो, बट इन जनरल आपण H2Oची केस कन्सिडर करत आहोत, म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट म्हणून H2O किंवा वॉटर मिळत आहे असं आपण कन्सिडर करतो. हे असं का होतं, कारण आपण इथे यूज करत आहोत नायट्रिक ॲसिड. सो नायट्रिक ॲसिड इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. नायट्रिक ॲसिड काय, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, आपण बघितलेलं चॅप्टर 3 मध्ये. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे असा एजंट की जो ऑक्सिडेशनला हेल्प करतो, किंवा आपण असं बोलू शकतो ऑक्सिडेशन हेल्प करतो म्हणजे तो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतोय असं आपण बोलू शकतो. त्यामुळे हा जो नायट्रिक ॲसिड आहे हा काय करतो, हायड्रोजन जो गॅस, ज्या प्रिव्हियस केसमध्ये आपण H2 गॅस बाहेर पडताना बघितलेला. सो या केसमध्ये काय होतं, H2 गॅस याच्यासोबत नायट्रिक ॲसिड आहे, त्यामुळे नायट्रिक ॲसिड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, त्यामुळे तो H2 सोबत लगेच O जोडून देतो असं आपण समजू शकतो, आणि त्यामुळे आपल्याला नेहमी मिळतो H2O या केसमध्ये. ठीक आहे. सो नॉर्मली नायट्रिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इट ऑक्सिडायझेस हायड्रोजन टू वॉटर. त्यामुळे H2 हायड्रोजनचं कन्व्हर्जन होतं वॉटरमध्ये. सो H2 गॅस इज नॉट युजली लिबरेटेड. अगेन इथे युजली वर्ड आहे, म्हणजे युजली हायड्रोजन गॅस बाहेर पडत नाही. स्टील देअर आर फ्यू एक्सेप्शन्स. काही एक्सेप्शन्स आहे. एक्सेप्शन विथ व्हेरी डायल्यूट HNO3 सम मेटल्स लाईक MgMn मे लिबरेट H2 गॅस. हे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. आय मीन हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, बट एक्सेप्शन काय असेल त्यासाठी एक्झाम्पल इथे मी लिहिलेलं आहे. बट इन जनरल असं लक्षात ठेवा की इन जनरल युजली H2 गॅस इज नॉट लिबरेटेड. देर इज ऑलवेज फॉर्मेशन ऑफ वॉटर. का वॉटर फॉर्म होतं, कारण आपण HNO3 यूज करत आहोत. ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ऑक्सिडेशनला हेल्प करतो, म्हणजे आपण असं समजू शकतो की तो ऑक्सिजन देतो, मग H2 सोबत लगेच तो ऑक्सिजन जोडून देतो आणि त्यापासून आपल्याला मिळत आहे H2O. ठीक आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल, आता 2 केसेस घेतलेले आहे आपण. नायट्रिक ॲसिड कन्सिडर करतो आहोत, एक आहे कॉन्सन्ट्रेटेड, एक आहे डायल्यूट. सो मेटल घेतलेलं आहे कॉपर. कॉपरची रिॲक्शन घडवली आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत, आणि कॉपरची रिॲक्शन घडवलेली आहे डायल्यूट HNO3 सोबत. या केसमध्ये CuNO3 प्लस 2NO2 प्लस 2H2O. या केसमध्ये 2NO प्लस 4H2O. वॉटर मिळत आहे. त्यानंतर ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, इथे NO2 मिळत आहे, इथे NO मिळत आहे, आणि त्यानंतर कॉपर नायट्रेट. इथे दोन्ही केसमध्ये कॉपर नायट्रेट आपल्याला मिळत आहे. दोन्ही रिॲक्शनमध्ये डिफरन्स काय, इथे कॉन्सन्ट्रेटेड आहे, इथे डायल्यूट आहे. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असताना आपल्याला NO2 मिळत आहे, आणि डायल्यूट जर असेल तर आपल्याला फक्त NO मिळत आहे. दोन्ही केसमध्ये वॉटर मिळत आहे, आणि सेम कॉपर नायट्रेट इथे आपल्याला मिळत आहे.
त्यानंतर आपण बघितलेलं मेटलची रिॲक्शन विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. एक मेटल आहे, या मेटलची रिॲक्शन दुसऱ्या एका मेटलच्या सॉल्टसोबत कशी होते ती रिॲक्शन आपण बघितलेली. त्याला आपण रिलेट केलेलं चॅप्टर 3 मध्ये आपण जी डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली त्यासोबत, आणि त्या बेसिसवरती आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजचा अभ्यास केलेला. सो व्हॉट इज रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स, यामध्ये आपण एक एक्झाम्पल सुद्धा बघितलेलं. सो सपोज एक मेटल आहे आणि त्या मेटलची रिॲक्शन घडत आहे दुसऱ्या एका मेटलच्या सॉल्टसोबत. लेट्स से मेटल ए आहे, ठीक आहे. या मेटलची रिॲक्शन घडत आहे मेटल बीच्या सॉल्टसोबत. मेटल ए प्लस सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी. तर यामध्ये जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो दिज आर रिॲक्टन्स. प्रॉडक्ट आपल्याला मिळतं सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल ए प्लस मेटल बी. म्हणजे मेटल बीला मेटल ए रिप्लेस करतो, किंवा आपण असं बोलू की मेटल ए मेटल बीची जागा घेतो आणि मेटल बी बाहेर पडतो, विच इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल ही डिस्प्लेसमेंट आपण रिॲक्शन आपण बघितलेली. एक मेटल आहे फेरस आणि दुसरा मेटल आहे कॉपर, त्याचा सॉल्ट आहे कॉपर सल्फेट. एक मेटल आहे आणि दुसऱ्या एका मेटलचा हा सॉल्ट आहे, यांची रिॲक्शन होत आहे मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. यांची रिॲक्शन झाल्यानंतर इथे काय होत आहे, हा जो कॉपर आहे हा एक मेटल आहे, हा एक मेटल आहे. तो हा जो फेरस आहे किंवा एफी जो आहे, एफी कॉपरला रिप्लेस करतो, त्यामुळे इथे कॉपरच्या ऐवजी एफी येतो, त्यामुळे आपल्याला मिळतं फेरस सल्फेट. आणि त्यानंतर हा जो कॉपर आहे हा कॉपर बाजूला येतो. दिस इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये आपण हेच बघितलेलं की एक एलिमेंट किंवा एक मेटल जो आहे तो दुसऱ्या मेटलला रिप्लेस करतो. आपण असं बोलतो की जो जास्त रिॲक्टिव्ह मेटल असेल तर त्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली कमी रिॲक्टिव्ह मेटलला रिप्लेस करतो किंवा डिस्प्लेस करतो. या ठिकाणी सुद्धा फेरस आणि कॉपर, यामध्ये फेरस जो आहे हा मोर रिॲक्टिव्ह आहे, हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, म्हणून हा काय करेल, कमी रिॲक्टिव्ह मेटल दॅट इज कॉपर याला डिस्प्लेस करेल, त्याला त्याची जागेवरून हलवेल, स्वतः त्याची जागा घेईल. त्यामुळे आपल्याला फेरस सल्फेट आणि कॉपर सेपरेट मिळणार आहे. याच रिॲक्शनला आपण काय बोलतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यामुळे मेटल आणि सॉल्ट सोल्युशन ऑफ दुसऱ्या एक मेटल यांची जर रिॲक्शन झाली तर आपल्याला सॉल्ट सोल्युशन ऑफ फर्स्ट मेटल प्लस हा जो सेकंड मेटल की ज्याचं सॉल्ट सोल्युशन होतो तो आपल्याला सेपरेट मिळतो. ठीक आहे. याला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो, इफ मेटल ए डिस्प्लेसेस अनदर मेटल बी, मेटल ए दुसऱ्या एका मेटलला बीला डिस्प्लेस करत आहे फ्रॉम सोल्युशन ऑफ इट सॉल्ट, देन इट मीन्स दॅट मेटल ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी. यावरून आपण असे कन्क्लूड करू शकतो हा मेटल याला हलवतं, याची जागा घेतो, म्हणजेच काय, हा जो मेटल डिस्प्लेस करत आहे हा याच्यापेक्षा याच्या कंपॅरिझनमध्ये जास्त रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता आपण बघितलेलं की आपल्याला जर मेटलची रिॲक्टिव्हिटी बघायची असेल, आपण म्हणतो की प्रत्येक जो मेटल आहे याची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी असणार आहे. मग ही रिॲक्टिव्हिटी कशी डिसाईड केली जाते किंवा त्यासाठी कोणता क्रायटेरिया ठेवला जातो. जर आपण असा विचार केला की मेटलची आपण फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन सोबतची रिॲक्शन बघू आणि त्या मेटलच्या ऑक्सिजन सोबत कशी रिॲक्शन होते त्या बेसिसवरती आपण रिॲक्टिव्हिटी डिसाईड करू. बट असं नाही की प्रत्येक मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईलच. ठीक आहे. किंवा वॉटर जरी घेतला असं नाही की प्रत्येक मेटल वॉटर सोबत रिॲक्ट होईलच. त्यामुळे काहीतरी एक स्पेसिफिक आपल्याला क्रायटेरिया पाहिजे टू डिसाईड रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. आणि म्हणून ही जी रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा ही जी प्रॉपर्टी आहे की ज्यावेळेस मेटल ए आणि दुसरं मेटल बीच्या सॉल्ट सोल्युशनची रिॲक्शन होते त्यावेळेस जर सपोज हा पहिला मेटल दुसऱ्या मेटलला रिप्लेस करत असेल तर पहिला मेटल दुसऱ्यापेक्षा रिॲक्टिव्ह असतो. या बेसिसवरती किंवा ह्या रिॲक्शनच्या बेसिसवरती आपण मेटल कसे रिॲक्टिव्ह आहे ते डिसाईड करतो. सो असे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट केले गेले. फॉर एक्झाम्पल जसं इथे हा एक्सपेरिमेंट केला की फेरस आणि कॉपर सल्फेटची रिॲक्शन घडली, त्यामध्ये काय आपल्याला FeSO4 मिळत आहे, CU साईडला होत आहे, कॉपर साईडला होत आहे. याचा अर्थ काय, फेरस कॉपरला रिप्लेस करत आहे. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, फेरस जो आहे हा कॉपरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. अशा वेगवेगळे मेटल आणि दुसऱ्या मेटलच्या सॉल्टची रिॲक्शन घडवल्या गेली. असे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट केले आणि त्या बेसिसवरती मेटल कोणता मेटल कोणापेक्षा कंपॅरिझनमध्ये जास्त रिॲक्टिव्ह आहे, कमी रिॲक्टिव्ह आहे असा डेटा काढण्यात आला आणि त्या बेसिसवरती रिॲक्टिव्हिटी सिरीज ही डिसाईड झालेली आहे. ठीक आहे. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज डिसाईड करण्यासाठी ह्या रिॲक्शनचा किंवा ह्या प्रॉपर्टीचा यूज केला जातो, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल. ठीक आहे. सो त्यासाठी एक आपण एक्सपेरिमेंट सुद्धा बघितलेला, कॉपर फेरस सल्फेट. कॉपर वायर्स आपण FeSO4 सोल्युशनमध्ये टाकले, तिथे काही विजिबल चेंज होत नाही. याचा अर्थ काय, इथे काही रिॲक्शन घडत नाही. म्हणजेच काय, कॉपर फेरसची जागा घेत नाही, म्हणजे कॉपर इज लेस रिॲक्टिव्ह दॅन फेरस. ठीक आहे. आपण आत्ताच बघितलं फेरस इज मोर Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. सो तो एक एक्सपेरिमेंट आपण ॲक्टिव्हिटी आपण केलेली. सेकंड ॲक्टिव्हिटी केली आयर्न नेलिंग कॉपर सल्फेट सोल्युशन. यामध्ये आपण बघितलं की रेडिश ब्राऊन कॉपर कोटिंग फॉर्म्स ऑन आयर्न नेल. त्यावरून आपण असं कन्क्लूड केलं की या ठिकाणी ही रिॲक्शन होत आहे, म्हणजेच काय, फेरस कॉपरची जागा घेत आहे. याचा अर्थ काय, फेरस आहे किंवा Fe कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. Fe कॉपरपेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. या बेसिसवरती आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितलेली. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, यामध्ये मेटल जे आहे त्यांच्या रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेले असतात, आयदर इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी और डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी. बट जनरली जो पॅटर्न आपण रेफर करतो दॅट इज ऑफ डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी. याचा अर्थ काय, टॉपला जे मेटल असेल ते हायली रिॲक्टिव्ह असेल, जसं जसं आपण खाली येऊ तशी तशी मेटलची रिॲक्टिव्हिटी कमी होणार आहे आणि बॉटमला लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं पोटॅशियम आणि जर मी झिंकचा विचार केला, पोटॅशियम आणि झिंक
यामध्ये जर बघितलं पोटॅशियम वरती आहे, झिंक त्याच्या खाली आहे. दॅट मीन्स पोटॅशियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. ठीक आहे. त्याच पद्धतीने सोडियम आणि आयन जर कम्पेअर केलं तर सोडियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयन. अशा पद्धतीने रिॲक्टिव्हिटी सिरीज डिसाईड केली जाते. आता हे जे रिॲक्टिव्हिटी सिरीजची ऑर्डर आपल्याला दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये, तर यामध्ये हे जे सगळे मेटल्स आहे रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेले आहे. या साईडचे हे सगळे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसे रिॲक्टिव्हिटी ही कमी होत जाते. ठीक आहे. आता हे जे ज्यावेळेस आपण हा टॉपिक डिस्कस केला त्यावेळेस मी सांगितलेलं की ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर थोड्याफार फरकाने टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळी असणार आहे. थोड्याफार फरकाने म्हणजे काही एलिमेंट यामध्ये एक्स्ट्रा असेल किंवा काही एलिमेंट इलिमिनेट केलेले असतील. बट आपण ही जी सिरीज रेफर करतो ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी दिलेली आहे ती सिरीज आपण रेफर करत आहोत. सो ही सिरीज आपल्याला लक्षात ठेवायची असते म्हणजे कोणता मेटल कोणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. ही सिरीज लक्षात ठेवण्याचे बरेचसे वेळेस इंटरनेटवरती अवेलेबल आहे, म्हणजे ट्रिक्स बऱ्याचशा अवेलेबल आहे. त्या ट्रिक्स तुम्ही रेफर करू शकता किंवा आपण स्वतः एक ट्रिक बनवलेली आपण काय कन्सिडर केलेलं हा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी आपण हे जे सगळे एलिमेंट्स आहे किंवा हे जे सगळे मेटल आहे यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आणि ते 3 सेंटेन्सेस आपण लक्षात ठेवलेले. आठवत असेल ट्रिक तुम्हाला? परत एकदा बघूया काय ट्रिक आपण बोललेलो. सो 3 सेंटेन्स होते. त्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स होता कहो ना लिया केक. ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स कहो ना लिया केक. सेकंड सेंटेन्स होता मगर अलग जिंदगी है फेसबुक. सो फेसबुक पबजी. ठीक आहे. हे दोघं फेसबुक पबजी. मगर अलग जिंदगी है फेसबुक पबजी. आणि त्यानंतर कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. सो 3 सेंटेन्स कोणते होते? कहो ना लिया केक, मगर अलग जिंदगी, फेसबुक पबजी, कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. सो हे 3 सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे आहे. त्याचे इनिशियल तुम्हाला घ्यायचे आहे KNALICA. KNALICA. ठीक आहे. कहो ना लिया केक. सेकंड सेंटेन्स मगर MG, अलग AL, जिंदगी ZN. ठीक आहे. देन FESN अँड PB. MG AL ZN FESN PB. हे सेकंड सेंटेन्स. मगर अलग जिंदगी हे फेसबुक अँड पबजी. यामध्ये लक्षात ठेवा फेसबुक आपण हे दोघं एकत्र फेसबुक असं लक्षात ठेवतात. फेसबुक अँड पबजी. आणि त्यानंतर लास्ट सेंटेन्स सिंपल आहे कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. कॉपर हगिंग याला आपण HG बोलूया. सिल्वर इज AG आणि गोल्ड इज AU. कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड असे 3 सेंटेन्सेस लक्षात ठेवून तुम्ही ही रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता यामध्ये बॉटमला जर तुम्ही बघितलं बॉटमला आहे गोल्ड आहे, त्यानंतर सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम सुद्धा आहे. सो दे आर लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. ते सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह मेटल असतात. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की कॉपर गोल्ड अर्थातच त्यांचा भाव खूप असतो. ते कोणामध्ये इंटरेस्टेड नसतं, त्यांना कोणाशी रिॲक्शन घडून आणायची नसते, त्यामुळे ते लिस्ट रिॲक्टिव्ह असते आणि त्यामुळे ते नेहमी सिरीजच्या बॉटमला आपल्याला मिळतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज बघितलेली. रिॲक्टिव्हिटी सिरीजचा बेसिस काय होता? मेटल आणि दुसऱ्या मेटलचा सॉल्ट, मेटल आणि दुसऱ्या मेटलचा सॉल्ट यांची रिॲक्शन घडवली जाते. मग बघितलं जातं की पहिला जो मेटल हा दुसऱ्याला रिप्लेस करतो का? जर रिप्लेस करत असेल तर हा पहिला मेटल दुसऱ्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह असतो. असे नंबर ऑफ एक्सपेरिमेंट घडवल्या गेले आणि त्यानंतर त्या बेसिसवरती रिॲक्टिव्हिटी सिरीज किंवा त्यामध्ये असणाऱ्या एलिमेंटचा सिक्वेन्स डिसाईड झालेला आहे. त्यानंतर रिॲक्टिव्हिटी सिरीज नंतर आपण अगेन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही डायग्राम दिलेली आहे ती आपण बघितलेली. पोटॅशियम म्हणजे K, सोडियम Na, Li कॅल्शियम, कहो ना लिया केक. देन मॅग्नेशियम मगर अलग जिंदगी. आयन म्हणजे काय? आयन Fe. आयनला आपण बोलतो Fe. सो Fe. देन टीन अँड लीड FeSN PB. आणि त्यानंतर कॉपर मर्क्युरी सिल्वर गोल्ड. कॉपर मर्क्युरी म्हणजे काय? HG. कॉपर हगिंग सिल्वर अँड गोल्ड. अशा पद्धतीने हा जो सिक्वेन्स हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि इथे तुम्हाला दिलं सुद्धा आहे रिॲक्टिव्हिटी हाय रिॲक्टिव्हिटीपासून लोअर रिॲक्टिव्हिटीकडे. त्यानंतर जसे हे जे मेटल्स आहे दे रिॲक्ट विथ वॉटर. त्यानंतर जर हे पुढचे मेटल बघितले मॅग्नेशियमपासून पुढचे, सो हे मेटल वॉटरसोबत रिॲक्ट करत नाही बट ते ॲसिडसोबत रिॲक्ट करतात. हे पहिले जे आहे ते वॉटरसोबतही करतात, ॲसिडसोबतही करतात, ऑक्सिजनसोबतही करतात. अशा पद्धतीने हा टेबल किंवा ही डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फॉर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. ठीक आहे. समजते. त्यानंतर आपण बघितलेलं
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. मेटलच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. यामध्ये एक टॉपिक होता की मेटल आणि नॉन मेटल यांची रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं. सो तो टॉपिक सुद्धा आपण ह्यामध्ये नॉन मेटलच्या प्रॉपर्टीजमध्येच इन्क्लूड केलेला. सो आपण बघितलेलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, त्यानंतर रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल, आणि त्यानंतर याला रिलेट करणारा नेक्स्ट टॉपिक होता आयोनिक कंपाऊंड किंवा आयोनिक बॉन्ड, तो सुद्धा आपण बघितलेला. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, अगेन नॉन मेटल असतात. नॉन मेटलची टेंडन्सी काय असते, नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, जसे मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्यामुळे त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करता आपण त्याला बोलतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. सो मेटल्स जनरली दे आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दे गेन इलेक्ट्रॉन टू फॉर्म निगेटिव्ह आयन्स. त्या ठिकाणी मेटलमध्ये ते पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात. निगेटिव्ह आयनला आपण बोलतो ॲनायन, पॉझिटिव्ह आयनला आपण बोलतो कॅटायन. ओके, सो अगेन केमिकल प्रॉपर्टीज आहे म्हणजे आपण काय बघणार, रिॲक्शन बघणार. फर्स्ट रिॲक्शन आपण बघितलेली ऑक्सिजन सोबत. सो नॉन मेटल युजली कंबाईन विथ ऑक्सिजन टू गिव्ह ॲसिडिक ऑक्साईड, दो न्यूट्रल ऑक्साइड्स कॅन फॉर्म इन सम केसेस. नॉन मेटल आहे, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होतं म्हणजे ऑक्साईड तर फॉर्म होणारच आहे, ऑब्वियस आहे. ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होत आहे म्हणजे ऑक्साईड फॉर्म होत आहे. बट यामध्ये लक्षात ठेवायचं की नॉन मेटल जे आहेत ते जनरली ॲसिडिक ऑक्साईड देतात. काही केसेसमध्ये न्यूट्रल ऑक्साईड सुद्धा आपल्याला मिळू शकतात, बट जनरली ऑक्साईड्स आर ॲसिडिक. ओके, सो नॉन मेटलचं एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल जर आपण कार्बन कन्सिडर केला, कार्बनच्या 2 केसेस घेतल्या. जर सपोज कंप्लीट कंबक्शन झालं, सफिशियंट ऑक्सिजन अवेलेबल असेल, कंप्लीट कंबक्शन झालं तर आपल्याला मिळतं C+O2, त्यापासून CO2, कार्बन डायऑक्साईड दॅट इज ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड ॲसिडिक आहे. आणि पार्शियल कंबक्शन झालं तर 2C+O2 यापासून आपल्याला मिळत आहे CO, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड दिस इज न्यूट्रल ऑक्साईड, दिस इज ॲसिडिक ऑक्साईड. अजून एक नॉन मेटल आपण जर बघितलं सल्फर, सल्फर इज नॉन मेटल. सल्फर आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाली त्यापासून आपल्याला मिळतं सल्फर डायऑक्साईड विच इज अगेन ॲसिडिक ऑक्साईड. ठीक आहे, तर यामध्ये रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन, यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की ऑक्साईड्स आपल्याला मिळणार आहे, बट जनरली आपल्याला ॲसिडिक ऑक्साईड मिळतात. काही केसेसमध्ये न्यूट्रल ऑक्साईड सुद्धा मिळू शकतं. फॉर एक्झाम्पल केस ऑफ कार्बन मोनॉक्साईड, फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड दॅट इज पार्शियल कंबक्शन ऑफ कार्बन. ठीक आहे, सिम्पल होतं. त्यानंतर आपण बघितलेलं रिॲक्शन विथ वॉटर, वॉटरसोबत नॉन मेटलची रिॲक्शन कशी होते. सो जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. जनरली नॉन मेटलचे वॉटरसोबत रिॲक्शन होत नाही. जनरली वर्ड आला म्हणजे काहीतरी एक्सेप्शन असणार आहे. एक्झाम्पल हॅलोजन, हॅलोजन जो ग्रुप असतो ते नॉन मेटल जे आहे ते वॉटरसोबत रिॲक्ट होता. एक्झाम्पल क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे. त्यासाठी क्लोरीनचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्लोरीन प्लस वॉटर, क्लोरीन प्लस वॉटर, यापासून आपल्याला मिळत आहे HOCl प्लस ACl. ॲसिड मिळत आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, आणि याला आपण बोलतो हायपोक्लोरस ॲसिड. HOCl म्हणजे काय, हायपोक्लोरस ॲसिड. ठीक आहे, त्यामुळे आता हा जो HOCl असतो दॅट इज माइल्ड ॲसिड अँड पॉवरफुल डिसइन्फेक्टंट. इट किल्स बॅक्टेरिया. त्यामुळे स्विमिंग पूल पाण्यामध्ये वगैरे आपण क्लोरीन टाकतो. का क्लोरीन टाकतो, कारण अशी ही रिॲक्शन होते त्यापासून हायपोक्लोरस ॲसिड बनतो विच इज माइल्ड ॲसिड अँड दॅट इज पॉवरफुल डिसइन्फेक्टंट. इट कॅन किल बॅक्टेरिया. म्हणून मग क्लोरीन जे आहे ते स्विमिंग पूलमध्ये किंवा पाण्यामध्ये ॲड केलं जातं. ठीक आहे, देन नेक्स्ट आपण बघितलं, आपण एकच पॅटर्न फॉलो केलेला. ऑक्सिजन, देन वॉटर, त्यानंतर ॲसिड. रिॲक्शन विथ डायल्यूट ॲसिड. अगेन नॉन मेटल युजली डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल युजली डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही. युजली आहे म्हणजे एक्सेप्शन असणार आहे. एक्सेप्शन अगेन सेम आहे हॅलोजनचं, क्लोरीन अँड ब्रोमिन. सो फॉर एक्झाम्पल क्लोरीन आणि HBr. क्लोरीन आणि जर आपण डायल्यूट ॲसिड जर कन्सिडर केलं हायड्रोब्रोमिक ॲसिड, HBr म्हणजे काय, हायड्रोब्रोमिक ॲसिड प्लस क्लोरीन, यापासून आपल्याला मिळते HCl प्लस Br2. ठीक आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस ब्रोमिन आपल्याला इथे मिळत आहे. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, इथे HBr होता, हायड्रोब्रोमिक ॲसिड होता, Br ब्रोमिन. ठीक आहे, हा सुद्धा हॅलोजनला बिलॉंग करतो. क्लोरीन सुद्धा हॅलोजनला बिलॉंग करतो. ते इथे जर बघितलं हा जो Br आहे हा बाजूला आलेला आहे आणि त्याची जागा क्लोरीनने घेतलेली आहे. तर आपण असं सिमिलर टू डिस्प्लेसमेंट रिॲक्शन याला बोलू शकतो. सो मोर रिॲक्टिव्ह हॅलोजन कॅन डिस्प्लेस अ लेस रिॲक्टिव्ह हॅलोजन. Br ब्रोमिन कमी रिॲक्टिव्ह आहे त्यामुळे हा याला डिस्प्लेस करतो फ्रॉम इट्स ॲसिड सोल्युशन. त्यावरून आपण असं बोलू शकतो क्लोरीनची रिॲक्टिव्हिटी ब्रोमिनपेक्षा जास्त आहे. क्लोरीनची रिॲक्टिव्हिटी ब्रोमिनपेक्षा जास्त आहे. का, कारण तो ब्रोमिनला त्याच्या जागेवरून हलवतोय, तो स्वतः त्याची जागा घेतो. त्यामुळे हॅलोजनमध्ये आपण असं बोलू शकतो की क्लोरीन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ब्रोमिन. ठीक आहे, सो हे आपण बघितलं रिॲक्शन विथ डायल्यूट ॲसिड. देन रिॲक्शन विथ हायड्रोजन आपण बघितलेलं. नॉन मेटल्स कॅन कंबाईन विथ हायड्रोजन. दिस रिॲक्शन ऑफन नीड हीट, प्रेशर ऑर कॅटलिस्ट. नॉन मेटल आणि हायड्रोजनची रिॲक्शन होऊ शकते, बट यामध्ये आपल्याला काही एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा प्रोव्हाइड करावे लागतात. काही केसेसमध्ये हीट द्यावे लागते, प्रेशर द्यावं लागतं किंवा कॅटलिस्ट सुद्धा यूज करावे लागतात. सो याचं एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो. नॉन मेटल आहे, सो एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता सल्फरचं, दुसरं एक्झाम्पल नायट्रोजनचं. सल्फर प्लस H2, त्यापासून आपल्याला मिळतो H2S दॅट इज हायड्रोजन सल्फाईड.
बट ही प्रोसेस घडवण्यासाठी हीट प्रोव्हाइड करावी लागते. ठीक आहे. नॉन मेटल आहे सल्फर, त्याची रिॲक्शन होत आहे हायड्रोजन सोबत, त्यापासून मिळत आहे H2S, यासाठी हीट प्रोव्हाइड करावं लागते. अगेन पॉप्युलर एक्झाम्पल नायट्रोजन N2+3H2, यापासून आपल्याला मिळत आहे अमोनिया दॅट इज NH3. ही रिॲक्शन घडवण्यासाठी म्हणजे रिॲक्शन विथ ऑक्सिजन नॉन मेटलची घडवण्यासाठी या केसमध्ये प्रेशर प्रोव्हाइड करावं लागतं, टेम्परेचर हाय असावं लागतं आणि कॅटलिस्टचा सुद्धा यूज होतो. सो हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नॉन मेटलची हायड्रोजनसोबत रिॲक्शन होते, बट आपल्याला हीट म्हणा, कॅटलिस्ट म्हणा किंवा काही प्रेशर टेम्परेचर कंडिशन इथे प्रोव्हाइड कराव्या लागतात. ओके. देन रिॲक्शन ऑफ मेटल, तर आपण या बेसिकली नॉन मेटलच्या सगळ्या रिॲक्शन बघितल्या. मेटलची रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल आपण कव्हर केला, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल आपण कव्हर केलेला. आता एक लास्ट रिॲक्शन आपल्याला बघायची होती की सपोज एक मेटल आहे आणि एक नॉन मेटल आहे. मेटल आणि नॉन मेटल हे दोघं एकमेकांसोबत यांची रिॲक्शन कशी होते त्याचा अभ्यास आपण केलेला. सो नेक्स्ट रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल, तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपण नोबल गॅस, मेटल, नॉन मेटल काय, याच्या प्रॉपर्टीज काय असतात, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असतं किंवा आयन कसं फॉर्म होतं, या सगळ्यांचा अभ्यास केलेला. सो आपण ते परत रिवाईज करण्याची गरज नाही आहे. तर आपण डिरेक्टली बघूया मेटल आणि नॉन मेटलची रिॲक्शन कशी होते. मेटल नॉन मेटलची रिॲक्शन कशी होते. बेस्ट एक्झाम्पल, मेटल कॅटेगरीमधून मी सोडियम कन्सिडर करते, सोडियम इज अ मेटल. नॉन मेटल कॅटेगरीमधून मी क्लोरीन कन्सिडर करते. सोडियम आणि क्लोरीन, सोडियम क्लोरीन एकत्र येऊन काय फॉर्म होतं, सोडियम क्लोराईड फॉर्म होतं. सो दिस इज नथिंग बट रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. सो एक्झाम्पल 1, सोडियम, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड NaCl. यामध्ये सोडियम आणि क्लोरीन, सोडियम Na281 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 287. हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. दोघांनाही स्टॅबिलिटी पाहिजे किंवा आपण असं बोलू शकतो नियरेस्ट जो नोबल गॅस आहे त्याचं कन्फिगरेशन त्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे सोडियम काय करेल, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा 1 इलेक्ट्रॉन तो लूज करेल, काढून टाकेल. आणि हा काय करेल, याला स्टॅबिलिटी पाहिजे, हा काय करेल 7 इलेक्ट्रॉन लूज करण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं तो प्रेफर करेल. त्यामुळे हा काय करेल 1 इलेक्ट्रॉन गेन करेल. त्यामुळे याचं कन्फिगरेशन होईल 2,8, याचं कन्फिगरेशन होईल 288. याला आपण बोलू Na+, याला बोलू आपण Cl-. कॅटायन आणि ॲनायन, आयन इथे फॉर्म होत आहे. ठीक आहे. सो आता एक पॉझिटिव्हली चार्ज आहे, एक निगेटिव्हली चार्ज आहे. ऑब्व्हियसली ऑपोजिट चार्जेस आहे, त्यामध्ये अट्रॅक्शन असणार आहे. त्यामुळे हे अट्रॅक्ट होतील आणि त्यापासून आयोनिक कंपाऊंड फॉर्म होईल, दॅट इज नथिंग बट NaCl. सोडियम क्लोराईड हा एक आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो. सो बघा Na इथे Naचं कन्वर्जन Na+ मध्ये कसं होतं ते दिलेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन तो लूज करतो, या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन ॲड होतो. मग हा Na+ आणि Cl- एकत्र येतात, त्यापासून NaCl आपल्याला मिळतो. सो दिस इज आयोनिक लेवल रिॲक्शन. ॲक्च्युअल केमिकल रिॲक्शन आपण लिहू शकतो 2Na+Cl2, त्यापासून आपल्याला मिळतं सोडियम क्लोराईड. ठीक आहे. कसली रिॲक्शन बघत आहोत आपण, मेटल आणि नॉन मेटल याची रिॲक्शन कशी होते. ठीक आहे. अनदर एक्झाम्पल आपण बघितलं मॅग्नेशियम क्लोराईड. यामध्ये सुद्धा सेम Mg 2 इलेक्ट्रॉन लूज करून त्याचा आयन फॉर्म होतो. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून आपला एक Cl- फॉर्म होतो. आता त्यांनी 2 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, त्यामुळे आपल्या इथे क्लोरीनचे 2 ॲटम कन्सिडर करावे लागतील. सो Mg2++ 2Cl- त्यापासून मिळतं MgCl2. दिस इज आयोनिक लेवल रिॲक्शन. यामध्ये पण बघा Mg दिस इज मेटल, क्लोरीन इज नॉन मेटल. सो रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. तर इथे सुद्धा आयोनिक कंपाऊंड फॉर्म होत आहे. ठीक आहे. आणि इथे जो बॉन्ड असतो याला आपण बोलतो आयोनिक बॉन्ड. ठीक आहे. इथे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण बोलतो आयोनिक बॉन्ड. तसंच अभ्यास आपण लगेच केलेला पुढे. सो आयोनिक बॉन्ड इज फॉर्म फ्रॉम कॅटायन अँड ॲनायन. आयनिक किंवा आपण असं बोलू शकतो आयनिक कंपाऊंड कॅटायन आणि ॲनायनचा मिळून बनतं. सो आता हे जे आयन्स आहे हे काही ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननी एकत्र आलेले असतं. हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो यालाच आपण बोलतो आयनिक बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय, आयनिक बॉन्ड म्हणजे काय, जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे की ज्याच्यामुळे ते आयन्स एकत्र आहेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण बोलतो आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्डला बऱ्याचदा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा बोलतात. काय बोलता, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयनिक बॉन्डला इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा बोलतात. सो आपण एकदा त्याची डेफिनेशन बघूया. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड फॉर्म बिटवीन 2 डिफरंट ॲटम, युजली मेटल अँड नॉन मेटल. 2 डिफरंट ॲटम आहे, सोडियम आणि क्लोरीन फॉर एक्झाम्पल. 2 डिफरंट ॲटम आहे, युजली एक मेटल असो एक नॉन मेटल असो. त्याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड between 2 different atoms such that one of the atom donates all electrons from its valence shell and other atom accept this electron. एक जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसरा जो आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ कॅटायन अँड ॲनायन. आणि त्यामुळे काय फॉर्म होतो, कॅटायन फॉर्म होतो, ॲनायन फॉर्म होतो. आणि हा जो बॉन्ड असतो या बॉन्डला आपण बोलतो आयनिक बॉन्ड किंवा त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, समजते. आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. थोडक्यात काय, आयोनिक कंपाऊंड ज्यावेळेस फॉर्म होतात त्यावेळेस जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ॲटम्समध्ये त्याला आपण बोलतो आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डला अजून बोलतो आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ओके. त्याचे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे Na, सोडियम क्लोरीन,
त्यानंतर हा एक इलेक्ट्रॉन तिकडे जातो, मग हा प्लस बनतो, त्यानंतर त्याच्या ऑक्टेट कंप्लीट होतं, तिथे मायनस साईन तुम्हाला दिसेल, म्हणजे एक आहे कॅटायन एक आहे ॲनायन. त्याच पद्धतीने मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेलमध्ये. सो क्लोरीनचे 2 ॲटम आपण कन्सिडर केलेले आहे, एक इलेक्ट्रॉन इथे जातो एक इथे जातो, Mg2+ होतं आणि क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होत आहे आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आणि त्यापासून आपल्याला मिळतो MgCl2. आता माझ्या पूर्ण व्हिडिओचं ज्यावेळेस रेकॉर्डिंग होतं त्यावेळेस माझ्या पायाला इंजुरी झालेली होती, त्यामुळे मी एका ठिकाणी बसूनच सगळं काही एक्सप्लेन करू शकले आणि अजूनही तेच चालू आहे, तर प्लीज अजूनही तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. हे झालं आयोनिक बॉन्ड. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड आपण बघितलं की आयोनिक कंपाऊंड म्हणजे बेसिकली आयन्समुळे फॉर्म झालेले कंपाऊंड असतं, एक असतो कॅटायन एक असतो ॲनायन. ऑपोजिटली चार्ज आयन असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. या स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे आयोनिक कंपाऊंड जे असतात ते क्रिस्टलाइन असतात, हार्ड असतं आणि सॉलिड असतं. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन, सॉलिड अँड हार्ड. सेकंड प्रॉपर्टी दे आर ब्रिटल. आयोनिक कंपाऊंड हे ब्रिटल असतात, ठिसूळ असतं, म्हणजे आपण जर प्रेशर अप्लाय केलं इट कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस, त्याचे पीसेसमध्ये त्याचं कन्वर्जन होऊ शकतं. सो एवढे ते ब्रिटल असतात. नेक्स्ट आपण बोलतो की हाय स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे किंवा हाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यामुळेच आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट याचा हाय असणार आहे का, कारण स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यामुळे ते ब्रेक करण्यासाठी हाय एनर्जी लागणार आहे. हाय एनर्जी लागणार आहे म्हणजेच काय, त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, हाय असणार आहे. देन आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये ते सोल्युबल असतात. आणि त्यानंतर केरोसिन पेट्रोल जर आपण कन्सिडर केलं त्यामध्ये ते इनसोल्युबल असतात. सोल्युबल इन वॉटर, इनसोल्युबल इन केरोसिन ऑर पेट्रोल. ठीक आहे. अबाउट कंडक्टिव्हिटी, आयोनिक कंपाऊंड जर आपण सॉलिड स्टेटमध्ये कन्सिडर केले, सॉलिड स्टेटमध्ये काय आयन जे आहे आयन फिक्स आहे त्यांच्या जागेवरती, त्यामुळे सॉलिड स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. आयोनिक कंपाऊंड्स डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. इन मोल्टन स्टेट ऑफ फ्यूज स्टेट, जर हे आयोनिक कंपाऊंड मोल्टन स्टेटमध्ये असेल किंवा फ्यूज स्टेटमध्ये असेल देन दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. का, कारण आयन फ्री होतील, मोबाईल होतील, त्यामुळे दे कॅन कॅरी इलेक्ट्रिसिटी. इन ॲक्वियस सोल्युशन दे ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ॲक्वियस सोल्युशनमध्ये म्हणजेच आयोनिक कंपाऊंड जर वॉटरमध्ये असेल त्या केसमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, कारण आपण बघितलं की आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर. तर एवढ्या ज्या प्रॉपर्टीज आहे या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आयोनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रोलाइट. आयोनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतात वेन इन ॲक्वियस सोल्युशन, देअरफॉर दे आर कॉल्ड एज इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे. आयोनिक कंपाऊंड नंतर तर हा बेसिक आपला पार्ट झाला. मेटल, नॉन मेटल, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल, रिॲक्टिव्हिटी सिरीज आणि आयोनिक कंपाऊंड, हे सगळं आपण फर्स्ट पार्टमध्ये कव्हर केलेलं. सेकंड पार्ट होता मेटलर्जी. तर मेटलर्जीमध्ये बेसिकली आपण बऱ्याचशा प्रोसेस बघितलेल्या. सगळ्यात आधी मेटलर्जी म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं. तर आपण बघितलं की आपल्या अवतीभोवती जे काही मेटल्स असतात ते मेटल्स रेडी टू यूज फॉर्ममध्ये अवेलेबल नसतात. ठीक आहे. मेटल्स रेडी टू यूज फॉर्ममध्ये अवेलेबल नसतात, ते काही ते कंबाईंड स्टेटमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला जर एखादा मेटल पाहिजे असेल तर तो आपल्याकडे रेडीमेड अवेलेबल नसतो. सो तो मेटल आपल्याला अर्थच्या ओरमधून काढून डिफरंट प्रोसेसेस थ्रू तो पास करावा लागतो आणि त्यानंतर तो आपल्याला युजफुल फॉर्ममध्ये अवेलेबल होतो. तर ही जी सगळी प्रोसेस असते किंवा याच्या मागे जे काही सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याला आपण बोलतो मेटलर्जी. सो व्हॉट इज मेटलर्जी? मेटलर्जी इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम ओर अँड प्युरिफाईंग देम फॉर यूज. सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे कसली, मेटल एक्स्ट्रॅक्ट करायची फ्रॉम वेअर, फ्रॉम ओर्स अँड प्युरिफाईंग देम फॉर यूज. मेटल एक्स्ट्रॅक्ट करायच्या ओरमधून आणि त्यानंतर डिफरंट स्टेजेसमधून पास करून युजफुल फॉर्ममध्ये म्हणजेच काय प्युरिफिकेशन करून युजफुल फॉर्ममध्ये अवेलेबल करणे. तर हे जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी असते किंवा ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो मेटलर्जी. ठीक आहे. तर आता त्यामध्ये आपण 3 टर्म्स बघितलेल्या, मिनरल, ओर आणि गँग. मिनरल, ओर आणि गँग. मिनरल म्हणजे काय, द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज आर कॉल्ड एज मिनरल. मिनरल म्हणजे काय की मेटलचे जे कंपाऊंड असतात जे नॅचरली अवेलेबल असतात, कंपाऊंड ऑफ मेटल्स विच आर अवेलेबल इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज, त्याच्यासोबत काही इम्प्युरिटीज सुद्धा असतात, त्याला आपण बोलतो मिनरल. ठीक आहे. मिनरल नंतर आपण बघितला ओर. मिनरल नंतर आपण काय बघितलं, ओर. सो ओर म्हणजे काय असतं, ओर म्हणजे अशा टाईपचे मिनरल असतात, आपण असं बोलू शकतो मिनरलचंच एक टाईप आहे ओर. अशा टाईपचे मिनरल असतात की ज्याच्यापासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं किंवा त्याच्यापासून मेटल मिळवणं आपल्याला इझी सुद्धा असतं किंवा इकॉनॉमिकल असतं. म्हणजे इझी वेने किंवा चीपली किंवा आपण असं बोलू शकतो थोडक्यात इकॉनॉमिकल वेने आपण जर मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकलो तर असे जे मिनरल असतात त्या मिनरलला आपण बोलतो ओर्स. त्याला आपण काय बोलतो, ओर्स. सो ओर्स, दीज आर मिनरल्स फ्रॉम विच मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली, त्याला आपण बोलतो ओर. ठीक आहे. सो ऑल ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. जे सगळे ओर आहे हे सगळे ओर मिनरल असणार, बट सगळे जे मिनरल आहे ते ओर नाही, कारण सगळे जे मिनरल आहे त्याच्यामधनं मेटल एक्स्ट्रॅक्ट करणं इकॉनॉमिकल वेमध्ये पॉसिबल नसतं, त्यामुळे सगळे जे मिनरल आहे हे सगळे मिनरल ओर नसतं, बट ओर जो आहे सगळे जे ओर असतात हे मिनरलला बिलॉंग करतात. ठीक आहे.
त्यानंतर गँग हा वर्ड आपण बघितला. गँग म्हणजे काय, मेटलसोबत जी काही इम्प्युरिटी असते किंवा ओरमध्ये जे काही इम्प्युरिटीज असतात, फॉर एक्झाम्पल सॉईल झालं, सँड झाला किंवा काही अजून रॉकी सबस्टन्स आहे, ही जी इम्प्युरिटी असते याला आपण बोलतो गँग. त्याला आपण काय बोलतो, गँग. सो आपला बेसिक आपण ओर आणि गँगचाच यूज केलेला, मिनरल आपण नंतर पुढे कुठे रेफर केलेला नव्हता. ओर आणि गँग या 2 वर्ड्सचाच आपण यूज केलेला. सो आपण बघितलं की मेटलर्जीमध्ये आपण बोलतो की मेटलर्जी म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम ओर आणि प्युरिफाईंग देम फॉर यूज. ठीक आहे. तर मग यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात, कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात, त्याचा अभ्यास आपण केलेला. तर बेसिकली आपण त्याला 4 स्टेपमध्ये बोलू शकतो. फर्स्ट स्टेप मायनिंग, ओर्स आर टेकन आउट फ्रॉम दी अर्थ, अर्थमधनं ओर बाहेर काढणं, दॅट इज मायनिंग. मायनिंगचा आपण अभ्यास नाही केला. सेकंड स्टेज होते दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे आपण काय करतो, ओर कॉन्सन्ट्रेट करतो. ओर कॉन्सन्ट्रेट करतो म्हणजे काय, त्यामध्ये जे काही आपले अनवॉन्टेड सबस्टन्सेस असतील, अनवॉन्टेड सबस्टन्सेस म्हणजे काय, जे काही इम्प्युरिटीज असेल किंवा जे काही वेस्ट मटेरियल असतात ते बाहेर काढून टाकणं, ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स नंतर आपण बघितलेलं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. सो एकदा का त्यासोबत असणारे सगळे इम्प्युरिटी किंवा वेस्ट मटेरियल बाहेर गेला, मग त्यानंतर मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचा, दॅट प्रोसेस इज एक्स्ट्रॅक्शन. हा जो मेटल आपल्याला ह्या स्टेजमध्ये मिळत आहे, हे जे मेटल आहे हे मेटल नेहमी प्युअर फॉर्ममध्ये नसतं, त्यामध्ये अजूनही काही इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. सो त्याची इम्प्युरिटीज काढून टाकणं किंवा ही जी प्रोसेस असते ह्या प्रोसेसला आपण बोलतो प्युरिफिकेशन, किंवा त्याला आपण असं बोलू शकतो रिफायनिंग एक्स्ट्रॅक्टिव्ह मेटल. हे जे मेटल आपल्याला मिळाले आहे त्याचं रिफायनिंग करायचं म्हणजे त्याच्यामध्ये असणे इम्प्युरिटी काढून टाकणे, ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो प्युरिफिकेशन. ठीक आहे. तर यामध्ये आपला फोकस कशावर होता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स आणि एक्स्ट्रॅक्शन. मायनिंग आपण काहीच बघितलं नाही, प्युरिफिकेशन सुद्धा एक छोटासा पॅराग्राफ आपण अभ्यास केलेला. सो आपला मेन फोकस होते ह्याच्या मधल्या 2 स्टेप्स आहेत त्यावरती. आपण सुरुवात केलेली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सने. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सच्या सुद्धा आपण 4 मेथड बघितल्या. ठीक आहे. आपण बघितलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय, ओर सोबत जे काही गँग मटेरियल आहे, इम्प्युरिटी आहे, ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहे. मग कशा टाईपचं ओर आहे किंवा त्याच्या काय प्रॉपर्टीज आहे या फॅक्टरच्या अकॉर्डिंग आपण डिसाईड केलेलं आपण कोणती मेथड यूज करणार. त्यामध्ये सगळ्यात पहिली मेथड आपण बघितलेली सेपरेशन मेथड बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी. सेपरेशन मेथड बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, this process of separating gang from ores, this is nothing but concentration of ores. It increases concentration of different desired metal compound. The factor separating method of concentration, कोणती मेथड यूज करायची ते कशावर डिपेंड करत होतं, ओर गँगच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, किंवा प्युरिफिकेशनच्या फॅसिलिटीज कशा अवेलेबल आहे, एन्व्हायरमेंटवरती त्याचा काही इम्पॅक्ट होतोय का, ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करून कोणती मेथड चूज करायची ते डिसाईड होतं. तर आपण 4 मेथड बोललेलो. सो फर्स्ट मेथड होती सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी किंवा याला बोलतो ग्रॅव्हिटी सेपरेशन. यामध्ये आपण वॉटरचा यूज करत आहोत. सो दॅट इज हायड्रॉलिक वॉशिंग. याला आपण हायड्रॉलिक वॉशिंग सुद्धा बोलतो. ठीक आहे. सेकंड मेथड होती मॅग्नेटिक सेपरेशन. फर्स्ट होती ग्रॅव्हिटी, सेकंड होती मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे काय, यामध्ये ऑब्व्हियसली मॅग्नेटचा यूज होणार आहे. मॅग्नेटिक ओरसाठी याचा यूज होतं, हे सगळं आपण परत एकदा डिस्कस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट होतं फ्लोटेशन. फ्रोथचा यूज करून म्हणजे फोमचा यूज करून इथे ओर आणि जे गँग मटेरियल याचं सेपरेशन होत होतं. आणि लास्ट मेथड होती लिचिंग, जी आहे केमिकल मेथड. केमिकलचा यूज करून इथे सेपरेशन होत होतं. सो फर्स्ट आपण सुरुवात केलेली मेथड बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशन मेथडमध्ये आपण यामध्ये आपण 2 मेथड बघितलेला. सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनचं प्रिन्सिपल काय होतं, heavy particles of ore can be easily separated from light particles of gang by gravitation method. ग्रॅव्हिटेशन मेथडचा यूज करून आपण हेवी ओर पार्टिकल आणि लाईट गँग पार्टिकल सेपरेट करू शकतो. फर्स्ट मेथड आपण बघितली त्याला आपण बोलतो विल्फली टेबल मेथड. एक टेबल होता, विल्फलीच्या त्याने हा टेबल डेव्हलप केला म्हणून त्या नावावरून विल्फली टेबल याला बोलतात. सो या टेबलमध्ये बेसिकली प्रिन्सिपल काय होतं, दिस इज बेस्ड ऑन डिफरन्स इन वेट ऑफ ओर अँड गँग. जसं आपण आधीच बोललो की हेवी पार्टिकल आणि लाईट पार्टिकल, सो याच्यामध्ये डिफरन्स आहे म्हणून अशा केसमध्ये ही मेथड यूज केली जाते. बेसिकली काय होता, टेबल होता, व्हायब्रेटिंग टेबल होता, काही स्लिट्स होते किंवा काही स्लॉट्स होते. त्यानंतर वरतून वॉटर सप्लाय दिलं जायचं, पावडर वरचे टाकले जायचे. वॉटर सप्लायमुळे काय व्हायचं की जे लाईटर पार्टिकल्स आहे गँगचे ते त्या पाण्यासोबत वाहून जायचे. पाण्यासोबत ते गँग पार्टिकल लाईट असल्यामुळे पाण्यासोबत ते वाहून जायचे आणि त्यानंतर सेपरेटली आपल्याला ओर पार्टिकल मिळत होते. सो दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ विल्फली मेथड. सो त्यामध्ये आपण बघितले वर्किंग प्रोसेस. विल्फली टेबल इज इन्क्लाइन फ्लॅट सरफेस विथ नॅरो रिफल्स ऑर स्मॉल नॅरो रिफल म्हणजे काय, जे आपण स्लिट्स बोललो किंवा ज्या लाकडी पट्ट्या असतात त्या तिथे फिक्स केलेल्या असतात. टेबल इज कंटिन्युअसली शेक्ड ऑर व्हायब्रेटेड, त्याचं कंटिन्युअसली व्हायब्रेशन चालू असतं. पावडर ओर इज स्प्रेड ॲट द टॉप ऑफ द टेबल, टेबलच्या टॉपला पावडर ओर टाकली जाते. वॉटर फ्लोज डाऊन द टेबल कॅरिंग दी लाईटर गँग पार्टिकल्स विथ इट. त्यानंतर पाण्यासोबत ते लाईटर गँग पार्टिकल निघून जातात. हेवियर ओर पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह ॲज इझिली अँड गेट ट्रॅप्ड इन द रिफल स्लायडिंग
डाऊन द टेबल. आणि जे हेवी पार्टिकल असते ते पाण्यासोबत जाऊ शकत नाही, ते हळूहळू ते जे तिथे स्लिट्स होते किंवा जे काही रिफल्स होते त्या रिफल्समध्ये ते अडकतात आणि त्यानंतर आपण ते सेपरेट आउट करू शकतो. ठीक आहे. सो ही होती विल फ्लेम मेथड. त्यानंतर सेकंड आपण मेथड बघितली हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. तर या सगळ्या मेथडसाठी तुम्हाला फक्त डायग्राम लक्षात ठेवायचे, डायग्राम बघून तुम्हाला त्याचं वर्किंग लिहिता येणार आहे. सेकंड मेथड होती हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. अगेन दिस इज बेस्ड ऑन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, बिकॉज आपण हे कन्सिडर करत आहोत सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटीमध्ये. सो पार्टिकल्स ऑफ सेम साईज आर सेपरेटेड बाय डिफरन्स इन वेट विथ द हेल्प ऑफ वॉटर. सेम साईजचे पार्टिकल बट जर वेट डिफरंट असेल तर मग ह्या मेथडचा यूज करून आपण ते सेपरेट करू शकतो. टेपरिंग वेसल आहे, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. टेपरिंग वेसल आहे, वरतून पावडर टाकली जात आहे, त्यानंतर खालून वॉटर सप्लाय दिलेलं आहे, फोर्सफुल वॉटर सप्लाय दिलं जात आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, पाण्याच्या सप्लायमुळे जे गँग पार्टिकल जे आहे ते गँग पार्टिकल वरती निघून जाणार आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड ओवर आपल्याला खाली मिळणार आहे. ओके. सो वर्किंग प्रोसेस, फायनली पावडर ओवर इज पोर इन टू टँक. पावडर ओवर टँकमध्ये टाकली जाते. जेट ऑफ वॉटर एंटर्स फोर्सफुली फ्रॉम द बॉटम. बॉटमपासून जेट ऑफ वॉटर एंटर होतो. सो लाइटर गँग पार्टिकल आहे, दे आर कॅरीड, लाइटर गँग पार्टिकल्स गेट कॅरीड अपवर्ड विथ द फ्लोईंग वॉटर अँड एक्झिट थ्रू द आउटलेट ॲट दी टॉप. लाइटर पार्टिकल आहे ते पाण्यासोबत वरती जातील आणि वरती जो आउटलेट आहे तिथून ते गँग पार्टिकल किंवा जे वेस्ट मटेरियल असेल ते वेस्ट मटेरियल तिथून बाहेर पडेल. हेवी ओवर पार्टिकल सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ टँक अँड कॅन बी कलेक्टेड सेपरेटली. आणि ओवर पार्टिकल हेवी असणार त्यामुळे त्या टँकच्या खाली येतील आणि मग आपण ते सेपरेट आउट करू शकतो. सो ही फर्स्ट मेथड आपण बघितलेली सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी. यामध्ये विल्फ्ले आणि हायड्रॉलिक या दोन मेथड आपण बघितलेल्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरची सेकंड आपण मेथड बघितलेली, दॅट इज मॅग्नेटिक सेपरेशन. अगदी सिंपल होते. मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे काय, ओर आणि आपण काय करतो, ओरचं कॉन्सन्ट्रेशन करतो म्हणजे आपण त्यासोबत असणारा गँग काढून टाकत आहोत. त्यामुळे जो ओर मॅग्नेटिक आहे आणि गँग मटेरियल नॉन मॅग्नेटिक आहे, किंवा असं होऊ शकतं की जे गँग मटेरियल आहे ते मॅग्नेटिक आहे आणि ओर नॉन मॅग्नेटिक आहे. अशा केसमध्ये आपण ही मेथड यूज करू शकतो. काय सांगते मेथड डायग्राम लक्षात ठेवायची. दोन रोलर दिसत आहे, त्यामध्ये एक रोलर असतो मॅग्नेटिक, एक रोलर असतो नॉन मॅग्नेटिक, किंवा मॅग्नेटिक रोलर आपण असं बोलू शकतो दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर. ठीक आहे. त्यानंतर पावडर ओवर टाकली जाते नियर मॅग्नेटिक रोलर. खाली दोन कलेक्टर असतात, कन्व्हेअर बेल्ट असतो. आता काय होणार आहे, वरतून जो आपण ओवर टाकत आहोत त्यामध्ये काही मॅग्नेटिक पार्ट असणार आहे. मॅग्नेटिक पार्ट जे आहे ते मॅग्नेटिक रोलरकडे अट्रॅक्ट होतील. नॉन मॅग्नेटिक पार्ट आहे ते त्या रोलरकडे अट्रॅक्ट नाही होणार. नॉन मॅग्नेटिक सेपरेट होतील, बाहेर पडतील, बाजूला पडतील, विच कॅन बी कलेक्टेड इन फर्स्ट कलेक्टर. आणि जे मॅग्नेटिक पार्टिकल आहे ते आपण सेकंड कलेक्टरमध्ये कलेक्ट करू शकतो. अगदी सिंपल आहे. एका कलेक्टरमध्ये मॅग्नेटिक पार्ट, मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट जाईल. फॉर एक्झाम्पल जर ओर मॅग्नेटिक असेल तर ओर मॅग्नेटिकमध्ये जाईल आणि जर गँग नॉन मॅग्नेटिक असेल तर गँग या सेकंड कलेक्टरमध्ये सेपरेट आउट होणार आहे. सो अशा पद्धतीने सेपरेशन केलं जातं. सो ही होती मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. बाकी यामध्ये अजून काही डिस्कस करण्यासारखं नव्हतं, अगदी सिंपल मेथड होती. एक्झाम्पल यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता, ही मेथड मॅग्नेटिक सेपरेशन मेथड यूज केली जाते. कॅसेटराइट दॅट इज टीन ओर. टीन ओरसाठी ही मेथड यूज केली जाते. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट मेथड बघितलेली फ्रोथ फ्लोटेशन मेथड. फ्रोथ फ्लोटेशन मेथड यामध्ये आपण बघितलेलं की दोन टर्म आपण बघितलेला, एक होते हायड्रोफिलिक आणि एक होता हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक सबस्टन्सेस आणि हायड्रोफोबिक सबस्टन्सेस, आणि हाच बेस होता ह्या मेथडचा किंवा ही मेथड कशी वर्क होते. हायड्रोफिलिक, हायड्रो किंवा हायड्रा म्हणजे काय वॉटर, फिलिक आणि फोबिक. फोबिक किंवा आपण बोलतो फोबिया आहे, म्हणजेच काय वॉटरचा त्याला फोबिया आहे, वॉटरची त्याला भीती आहे. म्हणजेच काय सबस्टन्सेस दॅट रेजिस्ट ऑर आर अफ्रेड ऑफ वॉटर, वॉटरची त्याला भीती आहे. अशा सबस्टन्सेसला आपण बोलतो हायड्रोफोबिक. आणि विच सबस्टन्सेस दॅट आर अट्रॅक्टेड टू वॉटर, जे वॉटरकडे अट्रॅक्ट होतं त्याला आपण बोलतो हायड्रोफिलिक. ऑपोजिट आहे. सो स्पेसिफिकली फ्रोथ फ्लोटेशन मेथड ही यूज केली जाते सल्फाईड ओरसाठी. कशासाठी यूज केली जाते, सल्फाईड ओरच्या सेपरेशनसाठी ही मेथड यूज केली जाते. सो यामध्ये काय केलं जातं, आता सल्फाईड ओरसाठीच का ही मेथड यूज केली जाते, कारण हे जे सल्फाईडचे जे पार्टिकल्स असतात हे त्याचं नेचर असतं हायड्रोफोबिक, त्याला वॉटरपासून ते दूर जातात, पाण्याची त्याला भीती असते, त्यामुळे त्यासाठी ही मेथड यूज केली जाते. सो बेसिकली यामध्ये काय असतं, एक टँक असते. ठीक आहे. एक टँक असते, त्या टँकमध्ये भरपूर सारं पाणी असतं, वॉटर असतं, त्यामध्ये ऑइल टाकलं जातं. फॉर एक्झाम्पल पाईन ऑइल तिथे टाकलं जातं. आता बघा फ्लोट फ्लोटेशन मेथड ही बेस्ड आहे हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक या दोन टर्मवरती. म्हणजेच काय, असे पार्टिकल असतील की जे पाण्याकडे अट्रॅक्ट होतील, असे पार्टिकल असतील की जे पाण्यापासून दूर जातील. ठीक आहे. पाण्याकडे अट्रॅक्ट होतील, पाण्यापासून दूर जातील, अशा पार्टिकल्स इथे असणार आहे. सो वॉटर आहे, ऑइल आहे, त्यानंतर एअर सप्लाय दिलेला आहे. एअर सप्लाय दिसत आहे, एअर सप्लाय दिलेला आहे. बबल फॉर्म होत आहे. आता काय होणार आहे, इथे फ्रोथ फॉर्म होणार आहे. फ्रोथ म्हणजे काय, ज्याला आपण बोलतो फोम किंवा फेस फॉर्म होतो. यामध्ये जे सल्फाईड ओर जे आहे, सल्फाईड ओर दॅट इज हायड्रोफोबिक, ते पाण्यापासून दूर जातील. इथे आहे पाणी आणि ऑइल, त्यामुळे ते कोणाकडे जातील,
सल्फाईड जे ओर जे पार्टिकल आहे ते जातील ऑइलकडे, ठीक आहे, ऑइलकडे जातील. आता ऑइल जे आहे ऑइल पाण्यावर तरंगतं किंवा ऑइल जो आहे ते वरती येणार आहे, त्यामुळे ऑइलसोबतच हे सल्फाईड ओर वरती येणार आहे. ऑइलसोबत सल्फाईड ओरचे जे पार्टिकल आहे किंवा सल्फाईडचे जे पार्टिकल आहे ते वरती येतील. ऑइलसोबत वरती येत आहे, तो जो वरती येणारा जो स्रोत आहे तो आपण सेपरेट करू शकतो आणि त्यानंतर त्यापासून आपल्याला सल्फाईड ओर मिळणार आहे. आणि त्यानंतर जे काही गँग इम्प्युरिटी असणार किंवा गँग मटेरियल असणार आहे ते वॉटर लविंग असणार आहे किंवा आपण असं बोलू हायड्रोफिलिक असणार आहे, त्यामुळे ते खाली येणार आहे आणि ते खाली आपण सेपरेट करू शकतो, ठीक आहे. ॲजिटेटर म्हणजे काय, एक मिक्सिंगसाठी किंवा एक स्टरर असतं की ज्याच्यामुळे एक कंटिन्युअस मिक्सिंग प्रोसेसमध्ये होते. सो ही मेथड होती फ्रोथ फ्लोटेशन मेथड. एकदा आपण याची वर्किंग बघूया, थोडीशी वेगळी आहे त्यामुळे. सो प्रिन्सिपल, some particles like metal sulfide do not mix with water, they are hydrophobic, and gang particles mix well with water, they are hydrophilic. Working process, तर इथे बेसिकली काय होत आहे, आपण बघत आहोत सल्फाईड ओर, ठीक आहे. सल्फाईड ओर किंवा सल्फाईड पार्टिकल्स आहे आणि त्याच्यासोबत आहे गँग किंवा वेस्ट पार्टिकल. सल्फाईड पार्टिकल्स दे आर हायड्रोफोबिक, त्यांना पाण्याची भीती आहे. तर आपण असं बोलू शकतो की दे आर ऑइल लविंग, सो ते ऑइलकडे अट्रॅक्ट होतील. गँग पार्टिकल्स दे आर हायड्रोफिलिक, ठीक आहे, ते कोणाकडे अट्रॅक्ट होतील, वॉटरकडे अट्रॅक्ट होतील. तर आपण आता काय करत आहोत या प्रोसेसमध्ये, हे सगळं आपण कशामध्ये टाकत आहोत, एका टँकमध्ये की ज्या टँकमध्ये ऑइल असणार आहे आणि वॉटर असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, सल्फाईड ओर पार्टिकल ऑइलकडे अट्रॅक्ट होतील, गँग पार्टिकल वॉटरकडे अट्रॅक्ट होतील किंवा आपण असं बोलू ऑइलमध्ये ते वेट होतील आणि हे वॉटरमध्ये वेट होतील. त्यानंतर आता इथे जर तुम्ही बघितलं बबल फॉर्म होत आहे, एअर सप्लाय दिले जात आहे, बबल फॉर्म होत आहे, वरती फ्रोथ फॉर्म होणार आहे, ऑइल पाण्याच्या वर तरंगतो, ऑइलसोबतच हे सल्फाईड पार्टिकल जे आहे ते वरती येते, तो फ्रोथ सेपरेट करून आपण सल्फाईड ओर सेपरेट आउट करू शकतो. आणि जे गँग पार्टिकल आहे ते पाण्यामध्ये ते सोक होतील किंवा वेट होतील आणि ते आपल्याला खाली मिळणार आहे, ठीक आहे. सो हे आहे एक प्रिन्सिपल. सो वर्किंग प्रोसेस, द पावडर ओर इज मिक्स विथ वॉटर इन टँक, पायनॉल और युक्लिप्टस ऑइल इज ॲडेड, पायनॉल किंवा युक्लिप्टस ऑइल ॲड केलं जातं. त्यानंतर ॲजिटेटर आहे, ॲजिटेटर म्हणजे एक रोटेटिंग डिव्हाइस आहे किंवा स्टरर आहे विच इज प्लेस इन द मिडल ऑफ टँक. इट मिक्सेस वॉटर ऑइल अँड ओर प्रॉपरली अँड हेल्प इन बबल फॉर्मेशन. वॉटर, ऑइल आणि ओर यांचं मिक्सिंग होतं आणि त्यामुळे बबल फॉर्मेशन करण्यासाठी तो स्टरर हेल्प करतो. त्यानंतर प्रेशराइज एअर इज ब्लोन इन टू टँक, प्रेशराइज एअरचा सप्लाय केला जातो. यामुळे काय होतं, बबल्स आर फॉर्म इनसाइड द लिक्विड अँड ऑइल कोटेड सल्फाईड ओर पार्टिकल स्टिक टू द बबल. आता हे जे बबल फॉर्म होतं याला काय स्टिक होतील, ऑइल कोटेड सल्फाईड पार्टिकल. ऑइल सोबत जे सल्फाईड पार्टिकल आहे हे या बबलला स्टिक होतील. हळूहळू बबल वर येईल, त्यापासून एक फ्रोथ किंवा फोम फॉर्म होणार आहे आणि हा जो फ्रोथ आहे की ज्याच्यामध्ये सल्फाईड ओर आहे हे आपण टॉपला कलेक्ट करू शकतो आणि रिमूव्ह करू शकतो. दिस इज कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओर. अशा पद्धतीने आपण सल्फाईड ओर सेपरेट करू शकतो. एक्झाम्पल, आपण झिंक ब्लेंड, ZnS किंवा कॉपर पायराइड यासाठी ही मेथड यूज केली जाते किंवा त्याच्या ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी ही मेथड यूज केली जाते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड आपण बघितलेली फोर्थ मेथड, दॅट इज लिचिंग मेथड. सिम्पल मेथड होती. लिचिंग मेथडमध्ये काय केलं जात होतं की एका पर्टिक्युलर केमिकलमध्ये किंवा सोल्युशनमध्ये ओर भिजवल्या जायची किंवा सोक केलं जायची. ते सोल्युशन असं सिलेक्ट केलेलं असायचं की जे आपला रिक्वायर्ड पार्ट असणार किंवा डिझायर्ड पार्ट असणार ओरचा तो त्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि जे गँग पार्टिकल असणार ते डिझॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे फिल्ट्रेशनच्या हेल्पने आपण गँग पार्टिकल सेपरेट करू शकतो आणि त्यानंतर फर्दर प्रोसेस करून आपण ओर जे आहे ओरवरती फर्दर प्रोसेस आपण करू शकतो. सो व्हॉट इज लिचिंग? लिचिंग मीन्स सोकिंग द पावडर ओर इन सुटेबल सोल्युशन. पावडर ओर आपण सुटेबल सोल्युशनमध्ये सोक करतो. सो डिझायर्ड मेटल कंपाऊंड दॅट इज ओर डिझॉल्व्स इन सोल्युशन ड्यू टू केमिकल रिॲक्शन आणि गँग जे आहे इट डज नॉट. दिस हेल्प सेपरेट ओर फ्रॉम इम्प्युरिटी. त्यामुळे ओर आणि इम्प्युरिटीचं सेपरेशन होतं. सो अगेन तेच आहे प्रोसेस ती सांगितली आहे. ओर इज सोक्ड इन सोल्युशन फॉर लॉंग टाइम ड्यू टू केमिकल रिॲक्शन ओर डिझॉल्व. ओर त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतं. गँग डू नॉट डिझॉल्व, इट रिमेन्स सेपरेट. मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सोल्युशन बाय फर्दर ट्रीटमेंट आणि त्यानंतर गँग आपण फिल्ट्रेशनचं यूज करून सेपरेट करू शकतो, ठीक आहे. एक्झाम्पल, ॲल्युमिनियम ओर दॅट इज बॉक्साईट. बॉक्साईटच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी ही मेथड यूज केली जाते. NOH और NO2CO3. आता आपण पुढे जाऊन बघितलं की या ज्या दोन मेथड आहे यामध्ये एक बेअर्स प्रोसेस होते, एक हॉल्स प्रोसेस होते, आठवत असेल तुम्हाला. सो एकामध्ये NOH यूज केला जात होता, एकामध्ये Na2CO3 यूज केला जात होते. या प्रोसेस आपण डिटेलमध्ये पुढे बघितलेला. सो लिचिंग मेथड बेसिकली यूज केली जाते कशासाठी? बॉक्साईट ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा आपण असं बोलू शकतो गोल्ड सिल्वर याच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी सुद्धा ही मेथड यूज केली जाते, ठीक आहे. समजलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. 4 मेथड आपण बघितल्या.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे आता आपण त्याच्यासोबत असणं कचरा काढून टाकलेला आहे. मग आता आपल्याला त्या ओरपासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. दॅट इज एक्स्ट्रॅक्शन मेथड आपल्याला बघायची आहे. तर यामध्ये आपण बघितलं की मेटलचं एक्स्ट्रॅक्शन डिपेंड करतं किंवा कोणती मेथड यूज करायची ते डिपेंड करतं त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती. सो हायली रिॲक्टिव्ह मेटलसाठी वेगळी मेथड आहे, मॉडरेटलीसाठी वेगळी मेथड आहे आणि लेस रिॲक्टिव्ह मेटलसाठी वेगळी मेथड आहे. आपण सुरुवात केलेली हायली रिॲक्टिव्ह मेटलसाठी. सो त्यामध्ये आपण बघितलं की जर मेटल हायली रिॲक्टिव्ह असतील तर त्याच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन मेथडचा यूज आपण करतो. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलेलं हायली रिॲक्टिव्ह मेटल म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम. ठीक आहे, सोडियम जर मला सोडियम एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल फ्रॉम मोल्टन NaCl तर त्याच्या इलेक्ट्रोलिसिसचं एक्झाम्पल आपण बघितलेलं. सोडियम एक्स्ट्रॅक्ट कसं केलं जाणार आहे, आपल्याला इथे यूज करायची आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन मेथड. सो कॅथोडजवळ Na++ इलेक्ट्रॉन यापासून सोडियम मिळत होता आपल्याला, ॲनोडजवळ काय होत होता, क्लोरीन गॅस रिलीज होत होता. सो दिस इज रिडक्शन, दिस इज ऑक्सिडेशन आणि ओव्हरऑल रिॲक्शन होती 2NaCl यापासून 2Na+Cl2. सो थोडक्यात काय, मोल्टन NaCl पासून आपण हायली रिॲक्टिव्ह मेटल सोडियम कसं मिळवत होतो त्यासाठी इलेक्ट्रोलिसिस मेथड यूज केला जातो. अगदी सिंपल एक्झाम्पल होतं. सेकंड जे एक्झाम्पल होतं, सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम एक्झाम्पल आपण बघितलं तर त्यामध्ये आपण बॉक्साईड ओर कन्सिडर केलेली. कोणती ओर, बॉक्साईड ओर. ॲल्युमिनियमच्या अजूनही काही ओर्स असतात बट पॉप्युलर ओर आपण कन्सिडर करतो बॉक्साईड. सो बॉक्साईड ओरपासून ॲल्युमिनियम कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ते आपण बघितलं. बट यामध्ये सुद्धा ह्या टॉपिकच्या अंडर अगेन एक सेपरेट टॉपिक होता असं आपण बोलू शकतो, कारण यामध्ये बॉक्साईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा आपण डिस्कस केलं आणि त्यानंतर त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं होणार आहे ते आपण डिस्कस केलेलं. सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर. ठीक आहे, या टॉपिकमध्ये आपण अगेन कॉन्सन्ट्रेशनचा टॉपिक बघितला, कॉन्सन्ट्रेशनच्या 2 मेथड बघितल्या आणि त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन आपण बघितलेला. ठीक आहे, सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमचा ओर आपण कन्सिडर केलेला आहे बॉक्साईड ओर. बॉक्साईड ओर Al2O3 NH2O यामध्ये 30 to 70% Al2O3 असतो ज्याला आपण बोलतो ॲल्युमिना. ठीक आहे, त्याला आपण बोलतो ॲल्युमिना और ॲल्युमिनियम ऑक्साईड. रिमेनिंग पार्ट इज गॅंग. गॅंगमध्ये कोणता पार्ट असतो, जे पॉप्युलर किंवा आपण जे मेजर पार्ट कन्सिडर करतो इम्प्युरिटीचे, ते गॅंगमध्ये कोणता पार्ट असतो, एक असतो सिलिका दॅट इज SiO2, देन फेरिक ऑक्साईड Fe2O3 अँड देन टिटॅनियम ऑक्साईड. ठीक आहे, सो यामध्ये आपण बघत आहोत कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण 4 मेथड बघितलेल्या. बॉक्साईड ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण मेथड यूज करतो लिचिंग मेथड. ठीक आहे, लिचिंग मेथड म्हणजे लगेच समजलं पाहिजे की केमिकलमध्ये आपण ते सोक करतो. दॅट मेथड इज यूज हिअर. पण आता यामध्ये सुद्धा आपण 2 प्रोसेसेस बघितलेल्या. एक प्रोसेस होती बेअर्स प्रोसेस, एक प्रोसेस होती हॉल्स प्रोसेस. ह्या 2 प्रोसेस कसल्या आहे, बॉक्साईड ओरच्या कॉन्सन्ट्रेशनच्या. अजून आपण एक्स्ट्रॅक्शनपर्यंत पोहोचलेलो नाही आहोत. आपण ॲल्युमिनियमसाठी किंवा बॉक्साईड ओरसाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स ही स्टेज डिस्कस करत आहोत. सो एक मेथड होती बेअर्स मेथड, एक मेथड होती हॉल्स प्रोसेस किंवा बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस. सगळ्यात आधी आपण बघितली बेअर्स प्रोसेस. बेअर्स प्रोसेसमध्ये काय केलं जात होतं, बेअर्स प्रोसेसमध्ये NaOH मध्ये जे ओर असणार आहे, बॉक्साईड ओर असणार आहे, ते बॉक्साईड ओर कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत हीट केली जात होती. सो स्टेप्स आपण यामध्ये बघितलेलं. फर्स्ट इज ग्राइंडिंग अँड लिचिंग. पहिल्यांदा काय केलं जातं, बॉक्साईड ओर ग्राइंड केलं जातं बॉल मिलमध्ये. पावडर फॉर्ममध्ये असणारं बॉक्साईड हीट केलं जातं कशासोबत, कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत ॲट 140 to 150 डिग्री सेल्सिअस अंडर सम प्रेशर फॉर 2 to 8 hours. आणि हे सगळं केलं जातं एका डायजेस्टरमध्ये म्हणजे एका टँकमध्ये ही प्रोसेस केली जाते. ठीक आहे, सो आता यामध्ये काय होणार आहे, हे आहे बॉक्साईड ओर. बॉक्साईड ओरची रिॲक्शन कशासोबत होत आहे, NaOH सोबत. कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत ते हीट केलं जात आहे. सो त्यापासून आपल्याला मिळत आहे NaAlO2+3H2O. ठीक आहे, NaAlO2 याला आपण बोलतो सोडियम ॲल्युमिनेट. आपल्याला काय प्रॉडक्ट मिळत आहे, सोडियम ॲल्युमिनेट आणि त्यानंतर 3H2O. आता आपण यामध्ये फक्त ज्यावेळेस आपण याचा विचार करत आहोत आपण काय बघत आहोत, आपण बघत आहोत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स बघत आहोत. त्यामध्ये आपण बघितलं की ॲल्युमिनियम किंवा बॉक्साईड ओरमध्ये ॲल्युमिनियम असतं आणि अजून काही इम्प्युरिटीज असतात. मग यामध्ये आपण बघितलं की इम्प्युरिटीज सोबत सुद्धा काय काय होतं. जसं की Al2O3 NaOH मध्ये डिझॉल्व्ह होतं. त्यानंतर इम्प्युरिटीज आपण कन्सिडर केला आयर्न ऑक्साईड आणि टिटॅनियम ऑक्साईड. दे डू नॉट डिझॉल्व्ह इन NaOH. ते डिझॉल्व्ह होत नाही, या इम्प्युरिटीज सॉलिडच राहतात. Another impurity that is silica, it reacts with NaOH and dissolves the sodium silicate. थर्ड जी इम्प्युरिटी आपण कन्सिडर केली, आता असं नाही की एवढ्याच इम्प्युरिटी असतात, या व्यतिरिक्त सुद्धा इम्प्युरिटी असतात, बट या मेजर इम्प्युरिटी आपण कन्सिडर करत आहोत. सो जी थर्ड इम्प्युरिटी आहे सिलिका, इट रिॲक्ट विथ NaOH अँड डिझॉल्व सोडियम सिलिकेट. सो बेसिकली ॲल्युमिनियम यामध्ये
Al2O3 ची रिॲक्शन होत आहे NaO सोबत, त्यापासून सोडियम ॲल्युमिनेट मिळत आहे आणि या ठिकाणी आपल्याला मिळत आहे सोडियम सिलिकेट. सोडियम ॲल्युमिनेट, सोडियम सिलिकेट. आपल्याला सोडियम सिलिकेटची रिॲक्शन लक्षात घेण्याची गरज नाही, कारण आपला फोकस आहे ॲल्युमिनियमवरती, त्यामुळे आपण फक्त सोडियम ॲल्युमिनेटचा विचार करणार आहोत. बाकीच्या ज्या 2 इम्प्युरिटी आहे त्या डिझॉल्व्ह होत नाही, त्या सॉलिड राहतात, त्यामुळे फिल्ट्रेशनचा यूज करून किंवा फिल्टर करून आपण ह्या 2 इम्प्युरिटी काढून टाकू शकतो. ठीक आहे. त्यामुळे आता जे सोल्युशन आहे, सोल्युशनमध्ये आपल्याकडे आहे सोडियम ॲल्युमिनेट ॲज वेल एज सोडियम सिलिकेट सुद्धा आहे. आपला फोकस आहे सोडियम ॲल्युमिनेटवरती. सो नेक्स्ट स्टेप होती रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज. आपण इम्प्युरिटीज फिल्ट्रेशनचा यूज करून या 2 इम्प्युरिटी काढून टाकल्या. त्यानंतर हे जे सोडियम ॲल्युमिनेटचं जे सोल्युशन असणार आहे हे डायल्यूट केलं जातं विथ वॉटर. त्यामुळे रिॲक्शन आहे विथ वॉटर. सोडियम ॲल्युमिनेट याची रिॲक्शन आहे विथ वॉटर. डायल्यूट केलं जातं, त्यानंतर ते थंड केलं जातं, कूल केलं जातं. तर त्यावेळेस आपल्याला मिळतो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रेसिपिटेट. त्याचा प्रेसिपिटेट मिळतो. प्रेसिपिटेट म्हणजे काय ते सॉलिड फॉर्ममध्ये आपल्याला हा सबस्टन्स मिळणार आहे. फायनली AlOH3 इज फिल्टर, वॉश, ड्राईड अँड कॅल्साइन्ड ॲट 1000 डिग्री सेल्सिअस. त्यापासून मिळतो प्युअर ॲल्युमिनियम. मग एकदा का आपल्याला हे प्रेसिपिटेट मिळालं, यामध्ये आपला रिक्वायर्ड पार्ट असणार आहे. त्यामुळे हा जो प्रेसिपिटेट आहे हा फिल्टर केला जातो, वॉश केला जातो, ड्राय केला जातो, हीट केला जातो आणि त्यापासून आपल्याला मिळतो प्युअर ॲल्युमिना. तर ही होते कॉन्सन्ट्रेशनची एक मेथड, दॅट इज बेअर्स प्रोसेस. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड NaO सोबत त्याची रिॲक्शन होते. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला मिळतो सोडियम ॲल्युमिनेट. बाकीच्या ज्या 2 इम्प्युरिटी असतात त्या डिझॉल्व्ह होत नाही, आपण फिल्टर करून बाजूला काढू शकतो. त्यानंतर अजून जी इम्प्युरिटी असते सिलिका, ही रिॲक्ट होते, डिझॉल्व्ह ॲज सोडियम सिलिकेट मिळते, बट आपल्याला यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर हे जे सोल्युशन असणार आहे की ज्याच्यामध्ये सोडियम ॲल्युमिनेट किंवा सोडियम सिलिकेट असणार आहे, तर ह्या सोल्युशनवरती फर्दर प्रोसेस केली जाते. फर्दर प्रोसेस म्हणजे काय केलं जातं, ते डायल्यूट केलं जातं, थंड केलं जातं. तर त्यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. हा प्रेसिपिटेट सेपरेट केला जातो, प्रोसेस केला जातो आणि त्यापासून आपल्याला मिळतो प्युअर ॲल्युमिना. ही होती बेअर्स प्रोसेस. त्यानंतर नेक्स्ट पॅरलल प्रोसेस आपण बघितलेली हॉल्स प्रोसेस. हॉल प्रोसेस सुद्धा जवळपास सारखीच आहे. त्यामध्ये NaOH होता, या ठिकाणी Na2CO3 सोबत लिचिंग केलं जातं. सो ओव्हर इज फर्स्ट पावडर. त्यानंतर विथ ॲक्वियस सोडियम कार्बन टिना डायजेस्टर. ॲक्वियस सोडियम कार्बोनेट सोबत हीट केली जाते. सो Al2O3 2H2O Na2CO3 यापासून मिळते NaLO2 + CO2 + 2H2. तर याला आपण बोलतो सोडियम ॲल्युमिनेट. ठीक आहे. सोडियम ॲल्युमिनेट इज वॉटर सोल्युबल. मिक्सचर फिल्टर केलं जातात. तर काही इनसोल्युबल इम्प्युरिटी असतात, जसं प्रिव्हियस केसमध्ये आपण बघितल्या, त्या बाजूला आपण सेपरेट करू शकतो किंवा रेसिड्यू म्हणून त्या बाजूला आपण सेपरेट करू शकतो. त्यानंतर हा जो NaLO2 आहे याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला ॲल्युमिना पाहिजे. सो हा जो सोडियम ॲल्युमिनेट आहे याच्यामधनं CO2 गॅस पास केला जातो. ठीक आहे. CO2 गॅस याच्यामधून पास केला जातो. तर त्यामुळे आपल्याला इथे NaLO2 + 3H2O + CO2 ही प्रोसेस होऊन त्यापासून आपल्याला मिळतो AlOH3. ठीक आहे. AlOH3 म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड. जसं मागच्या केसमध्ये आपल्याला प्रेसिपिटेट मिळालेला, तसं या केसमध्ये सुद्धा प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो. लक्षात ठेवायचं ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला Na2CO3 परत मिळत आहे. त्या रिॲक्शनमध्ये सुद्धा इथे NaOH आपल्याला परत मिळत होता. सो अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. जे यूज केलेलं आहे तेच इथे मिळत आहे. त्या केसमध्ये सुद्धा NaOH आपल्याला मिळत होता. सो आता हा जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड सिमिलर टू प्रिव्हियस प्रोसेस, अगेन हा सुद्धा फिल्टर केला जातो, वॉश केला जातो, ड्राय केला जातो. कॅल्सिनेशन प्रोसेसचा यूज करून त्याचं कन्वर्जन केलं जातं प्युअर ॲल्युमिनामध्ये. ही रिॲक्शन तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा लिहू शकता. 2AlOH3 यापासून मिळतं Al2O3 + 3H2O. सो हा डिफरन्स होता बेअर्स आणि हॉल्स प्रोसेसमध्ये. बेअर्समध्ये आपण NaOH यूज करत होतो, इथे Na2CO3 यूज करत होतो. त्यामध्ये आपण कूलिंग आणि डायल्युशन करत होतो. जेव्हा आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळत आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण कूलिंग आणि डायल्युशन करत होतो. या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला जातो. एन प्रॉडक्ट आपल्याला सेमच मिळतो, AlOH3चा प्रेसिपिटेट. तो प्रोसेस करून आपल्याला मिळतो सोडियम ॲल्युमिनेट. ठीक आहे. तर हे आपण बघत होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड. आता ॲल्युमिना मिळालेला आहे, त्या ॲल्युमिनाचं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन बघायचं, म्हणजे जो आपला मेन टॉपिक होता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, त्याच्याकडे परत आपण येणार आहोत. सो ॲल्युमिनाचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी आपण बघितलं ॲल्युमिनियम हायली रिॲक्टिव्ह आहे, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनचाच यूज करावा लागणार आहे. ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो, ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस, म्हणून तो लो डाऊन करण्यासाठी त्यामध्ये क्रायोलाइट किंवा फ्लोरोस्पारचं ॲडिशन केली जाते. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रोलाइट म्हणून तुम्हाला दिसेल मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार. त्यानंतर एक स्टील टँक घेतलेली आहे. इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस आहे किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन आहे, एक असणार आहे ॲनोड, एक असणार आहे कॅथोड. तिथे जे कार्बन लाइनिंग दिसत आहे, जी ग्राफाइट लाइनिंग दिसत आहे दॅट इज कॅथोड. त्यानंतर जे रॉड दिसत आहे दोज आर ॲनोड्स. ठीक आहे. एक आहे ॲनोड, एक आहे कॅथोड. त्यानंतर आपण प्रोसेस बघितलेली, सेटअप नंतर प्रोसेस. कॅथोड जवळ काय होत आहे, कॅथोड ॲल्युमिनियम आयन जे आहे ते 3 इलेक्ट्रॉन घेतील, त्यापासून ॲल्युमिनियम आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये मिळणार आहे. सो ॲल्युमिनियम आयन्स मायग्रेट टू कॅथोड. कॅथोडकडे ॲल्युमिनियम आयन जातील. each Al3+ gains 3 electrons and becomes liquid aluminum. त्यापासून ॲल्युमिनियम आपल्याला मिळणार आहे.
इलेक्ट्रॉन गेन करत आहे. इलेक्ट्रॉन गेन म्हणजेच काय, रिडक्शन इज RIG आपण बोलतो, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. OIL ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. RIG रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इथे इलेक्ट्रॉन गेन केले जात आहे म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, रिडक्शनची. सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन. तर आता या ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियम मिळत आहे. मोल्टन ॲल्युमिनियम इज डेन्सर दॅन इलेक्ट्रोलाइट, त्यामुळे तो खाली बॉटमला जमा होतो. ओके. सेकंड ॲनोड. ॲनोड जो काय होतं, ऑक्साईड जे आहे, ऑक्साईड हे ॲनोडकडे जातात. त्यानंतर 2O2- यापासून O2 ऑक्सिजन गॅस रिलीज होत आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा लॉस होत आहे. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामुळे ही प्रोसेस होत आहे ऑक्सिडेशनची. आता इथे काय होतं, आपण जे रॉड यूज केलेलं आहे ॲनोडला ते ग्रॅफाइट रॉड यूज केलेला आहे. ग्रॅफाइट म्हणजे काय, कार्बन आहे. तर हा जो ऑक्सिजन इथे रिलीज होत आहे, या ऑक्सिजनची कार्बनसोबत रिॲक्शन होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. ठीक आहे. या ऑक्सिजनची रिॲक्शन होते कार्बनसोबत आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. त्यामुळे कंटिन्युअसली ही प्रोसेस होत राहते. ग्रॅफाइट रॉड म्हणजेच काय, जो कार्बन आहे हा कार्बन कंटिन्युअसली कन्झ्युम होत असतो, कारण इथे CO2 गॅस फॉर्म होत आहे. त्यामुळे विथ टाईम जो रॉड आहे तो रॉड कन्झ्युम होतो. त्यामुळे विथ टाईम आपल्याला हा जो रॉड आहे हा रॉड रिप्लेस करावा लागतो. ठीक आहे. तर ही होती प्रोसेस इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनची. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ, आतापर्यंत आपण जे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल बघितलं ते आपण बघितलं हायली रिॲक्टिव्ह मेटलसाठी. त्यानंतर आपण बघितलं मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. आता हे मेटल रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग आपण कन्सिडर करत आहोत. टॉपचे जे मेटल आहे ते हायली रिॲक्टिव्ह आहे, मिडलचे जे मेटल आहे ते मॉडरेटली आहे आणि त्यानंतर लेस रिॲक्टिव्ह मेटल. सो नेक्स्ट टॉपिक आपला होता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. सो यामध्ये आपण बघितलं की जनरली हे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल असतात ते जनरली नेचरमध्ये सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात. फ्री स्टेटमध्ये तर नसतातच, ते नेहमी कंबाईंड स्टेटमध्ये असतात. जनरली ते असतात सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये. आता आपल्याला काय पाहिजे, मेटल पाहिजे. सो सल्फाईडपासून मेटल मिळवणं किंवा कार्बोनेटपासून मेटल मिळवणं यापेक्षा इझी काय असतं, यापेक्षा इझी असतं ऑक्साईडपासून मेटल मिळवणं. ठीक आहे. ऑक्साईडपासून मेटल मिळवणं नेहमी इझी असतं. म्हणून काय केलं जातं, हे जे सल्फाईड आहे सल्फाईडचं कन्व्हर्जन आधी ऑक्साईडमध्ये केलं जातं, ऑक्साईडपासून मेटल मिळवलं जातं. किंवा जे कार्बोनेट आहे कार्बोनेटचं कन्व्हर्जन पहिल्यांदा ऑक्साईडमध्ये होतं आणि मग त्यानंतर त्या ऑक्साईडपासून मेटल मिळवलं जातं. त्यामुळे ज्यावेळेस आपण मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करतो तर सगळ्यात आधी पहिली स्टेप काय असतं, सल्फाईड ओर जर असेल किंवा सल्फाईडचं जे कन्व्हर्जन आहे ते ऑक्साईडमध्ये करायचं किंवा कार्बोनेटचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करायचं. सो प्रोसेसेस टू कन्वर्ट ओर इंटू ऑक्साईड. सो थोडक्यात काय, आपण सल्फाईड ओर किंवा कार्बोनेट ओर याचं कन्व्हर्जन करत आहोत ऑक्साईडमध्ये आणि हे करण्यासाठी दोन प्रोसेस अवेलेबल आहे. एक आहे रोस्टिंग, एक आहे कॅल्सिनेशन. रोस्टिंग कधी यूज केली जाते आणि कॅल्सिनेशन कधी यूज केलं जातं. रोस्टिंग इट इज यूज फॉर सल्फाईड ओर, म्हणजे सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन जर मला ऑक्साईडमध्ये करायचं असेल त्या केसमध्ये रोस्टिंगचा यूज केला जातो आणि कार्बोनेट ओरचं कन्व्हर्जन जर मला ऑक्साईडमध्ये करायचं असेल त्यावेळेस कॅल्सिनेशनचा यूज केला जातो. ठीक आहे. कार्बोनेट C, कॅल्सिनेशन C असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो एक्झॅक्टली रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन या प्रोसेसमध्ये काय डिफरन्स आहे किंवा त्याचा अर्थ काय ते आपण बघितलेला आहे. रोस्टिंग आपण बघितलं. रोस्टिंग म्हणजे काय, सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन होत आहे ऑक्साईडमध्ये. ठीक आहे. सल्फाईडचं कन्व्हर्जन होत आहे ऑक्साईडमध्ये. सो रोस्टिंगमध्ये नेहमी सल्फाईड ओर जे आहे हे एक्सेस एअर किंवा एक्सेस ऑक्सिजनमध्ये हीट केले जातात. ठीक आहे. एक्सेस एअर किंवा एक्सेस ऑक्सिजनमध्ये हीट केले जातात. त्यानंतर या सल्फाईड ओरचं कन्व्हर्जन होतं ऑक्साईडमध्ये. एक्झाम्पल, जर मी झिंक सल्फाईड कन्सिडर केला ZNS, रोस्टिंग प्रोसेस आहे, याचा अर्थ काय, हे मी हीट करणार आहे इन एक्सेस एअर और एक्सेस ऑक्सिजन, त्यापासून मला मिळत आहे ZNO म्हणजे इथे मिळत आहे ऑक्सिजन प्लस रिलीज ऑफ SO2 गॅस. सल्फाईड आहे, सल्फाईड ओर आहे. ठीक आहे. सल्फाईड सल्फर आहे त्यामुळे SO2 गॅस इथे मला मिळणार आहे, सल्फर डायऑक्साईड गॅस मिळणार आहे. ठीक आहे. समजतंय. याच्या उलटं कॅल्सिनेशनमध्ये नो एअर असते किंवा लिमिटेड एअर असते असं आपण बोलतो. म्हणजे नो ऑक्सिजन किंवा लिमिटेड ऑक्सिजनमध्ये ओव्हर हीट केला जातो. कॅल्सिनेशन यूज फॉर कार्बोनेट ओर. त्यामुळे जर मी कार्बोनेट ओर कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल ZnCO3. ठीक आहे. झिंक कार्बोनेट, इथे झिंक सल्फाईड आहे, इथे झिंक कार्बोनेट आहे. झिंक कार्बोनेट. सो या ठिकाणी मी एअर नाही आहे इथे किंवा ऑक्सिजन नाही, किंवा आपण असं बोलू शकतो लिमिटेड सप्लाय ऑफ एअर और लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन आहे. त्यामुळे जेव्हा मी हीट करेल त्यावेळेस या कार्बोनेट ओरचं कन्व्हर्जन होणार आहे ऑक्साईडमध्ये. ZNO फॉर्म झालेला दिसत आहे, इथे झालेला आहे ऑक्साईड आणि त्यानंतर CO2 गॅस. कार्बन आहे इथे त्यामुळे इथे काय फॉर्म होणार, CO2 गॅस. तर ह्या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये ऑक्सिजन असतो, या केसमध्ये ऑक्सिजन नसतो. आता हे सुद्धा लॉजिकल आहे की इथे या ठिकाणी एक्सेस एअर किंवा एक्सेस ऑक्सिजन का यूज केलं जातं किंवा इथे का यूज केलं जाते, का, कारण इथे सल्फाईड आहे. बरोबर. ZNS फॉर एक्झाम्पल सल्फाईड आहे. आपल्याला याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, ऑक्साईडमध्ये करायचं आहे. इथे ऑक्सिजनचं काहीच प्रेझेन्स नाही आहे, ZNSच आहे. म्हणजे मला इथे ऑक्सिजन एक्सटर्नली द्यावं लागेल, तेव्हा जाऊन ऑक्साईड मला मिळणार आहे. या ठिकाणी कॅल्सिनेशनमध्ये आपण काय यूज करतो आहोत किंवा कॅल्सिनेशन आपण कशासाठी यूज करतो आहोत, कार्बोनेटसाठी. फॉर एक्झाम्पल झिंक कार्बोनेट.
कार्बोनेट म्हटलं इथे ऑक्सिजन ऑलरेडी असतो, ZnCO3 असतो, त्यामुळे मला बाहेरून एक्सटर्नल ऑक्सिजन देण्याची गरज पडत नाही. असं तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवू शकता की या ठिकाणी सल्फाईड ओर आहे, त्यामुळे इथे ऑक्सिजन मला या ठिकाणी ऑक्साईड पाहिजे म्हणून मला ऑक्सिजन इथे प्रोव्हाइड करावं लागणार आहे. या ठिकाणी ऑलरेडी CO3 आहे, ऑक्सिजन मला दिसत आहे, त्यामुळे मी ऑक्सिजन नाही दिला तरी चालणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण असं बोलतो की नो एअर और नो ऑक्सिजन और लिमिटेड सप्लाय ऑफ एअर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता या दोघांमध्ये असणारा डिफरन्स. आता हे तर झालं ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन. आपण काय बघत आहोत की आपण ओरचं कन्व्हर्जन, सल्फाईड किंवा कार्बोनेट ओरचं कन्व्हर्जन ऑक्साईडमध्ये करत आहोत. आता या ऑक्साईडपासून मेटल आपल्याला पाहिजे आहे. ऑक्साईडपासून मेटल पाहिजे आहे म्हणजेच काय, आता जसं या केसमध्ये ZnO मिळालेलं आहे, या केसमध्ये ZnO मिळालेला आहे. या ZnO पासून मला Zn पाहिजे आहे. ठीक आहे, ZnO पासून मला काय पाहिजे, Zn पाहिजे, म्हणजे मेटल ऑक्साईड पासून मला मेटल पाहिजे. म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे तो मला काढून टाकायचा आहे. समजते, ऑक्सिजन मला नकोय, ZnOचं कन्व्हर्जन Zn मध्ये झालं पाहिजे. ऑक्सिजन नकोय. लॉस ऑफ ऑक्सिजन याला आपण काय बोलतो, याला आपण बोलतो रिडक्शन. कारण ऑक्सिडेशन इज गेन ऑफ ऑक्सिजन आणि रिडक्शन इज लॉस ऑफ ऑक्सिजन. रिडक्शन इज लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, इथे काय होत आहे, इथे होत आहे रिडक्शन प्रोसेस. ठीक आहे, म्हणजे ओरचं कन्व्हर्जन फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सल्फाईड ओर याचं कन्व्हर्जन झालं ऑक्साईडमध्ये, ऑक्साईडचं रिडक्शन होऊन त्यापासून आपल्याला मेटल मिळत आहे अँड दिस इज रिडक्शन रिॲक्शन. सो ZnO फॉर्म कॅन बी रिड्यूस टू झिंक युझिंग कार्बन. यासाठी आपण यूज करतो कार्बन. सो ZnO + C यापासून मिळत आहे आपल्याला मेटल. ऑक्सिजन निघून जात आहे, ऑक्सिजनचा लॉस होत आहे, दॅट इज रिडक्शन रिॲक्शन, आणि त्यामुळे आपल्याला इथे Zn मिळत आहे आणि इथे मिळत आहे CO गॅस. क्लिअर आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा ऑक्साईड आपल्याला मिळालेला आहे. अगेन इथे सुद्धा रिडक्शनच रिॲक्शन होणार आहे. आपण घेतलेला आहे रिड्युसिंग एजंट कार्बन, सेम रिॲक्शन असणार आहे, झिंक मिळत आहे आणि CO2 गॅस बाहेर पडत आहे. तर जसं इथे आपण कार्बन यूज केला, या व्यतिरिक्त आपण सोडियम यूज करू शकतो, कॅल्शियम यूज करू शकतो, ॲल्युमिनियम सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, मॉडरेटली रिॲक्टिव्ह जे मेटल असतं हे सल्फाईड और कार्बोनेट ओरच्या फॉर्ममध्ये असतं. त्याचं कन्व्हर्जन आपण करतो ऑक्साईडमध्ये आणि ऑक्साईडपासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो विथ रिडक्शन प्रोसेस. ओके, त्यानंतर अजून 1-2 एक्झाम्पल आपण बघितलेले. फॉर एक्झाम्पल मॅग्नेज ऑक्साईड आहे, मग आपण ॲल्युमिनियमचा यूज करून ह्या मॅग्नेज ऑक्साईडपासून मॅग्नेज कसं मिळवू शकतो, म्हणजे इथे ऑक्सिजन निघून जात आहे, MnO2 पासून आपण Mn मिळवत आहे, ऑक्सिजनचा लॉस होत आहे, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, रिडक्शनची. ठीक आहे, MnO2चं कन्व्हर्जन Mn मध्ये होत आहे, सो Mn इज रिड्यूस. त्याच पद्धतीने एक थर्मिक रिॲक्शन आपण बघितली, ज्यामध्ये आयन ऑक्साईडची रिॲक्शन आपण घडवली ॲल्युमिनियम सोबत, त्यापासून आपल्याला Fe किंवा आयन मिळत आहे. ठीक आहे, तर ह्या प्रोसेसेस आपण बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. ठीक आहे, हायली रिॲक्टिव्ह इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन, मॉडरेटली रिॲक्टिव्ह, त्यामध्ये आपण बघितलं की आपण ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर रिडक्शनचा यूज करून आपण ऑक्साईडपासून मेटल मिळवतो. आता लास्ट केस राहिलेले, जर मेटल लेस रिॲक्टिव्ह असतील तर लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे, त्यामुळे हे जास्त रिॲक्शन घडून आणत नाही. त्यामुळे ह्या कॅटेगरीमध्ये असणारे काही जे मेटल असतात ते फ्री किंवा नेटिव्ह स्टेटमध्ये मिळतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड म्हणा किंवा सिल्वर म्हणा, हे फ्री स्टेटमध्ये अवेलेबल असू शकतात. कॉपर सुद्धा ह्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. बट तो फ्री स्टेटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतो. जनरली तो कॉपर सल्फाईड म्हणून ऑकर होतं. मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं ते एक्झाम्पल आपण डिस्कस केलेलं. त्याच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी सिम्पली कॉपर जो आहे तो हे जे CU2S आहे कॉपर सल्फाईड, हे एअरमध्ये हीट केलं जातं. तर यामध्ये आपण जी प्रोसेस होते ती 2 स्टेपमध्ये लिहू शकतो. फर्स्ट CU2S + CO2, एअर आहे म्हणजे ऑक्सिजन आहे, याच्यासोबत रिॲक्शन होते, त्यापासून CO2O मिळतो आणि SO2 गॅस बाहेर पडतो. ठीक आहे, बट आता यामध्ये काय होतं, हे पार्शियल कंबक्शन असतं, म्हणजे पूर्णपणे CU2Sचं कन्व्हर्जन होत नाही. स्टील काही CU2S अवेलेबल असतो. मग अगेन हा जो CU2S आहे याची रिॲक्शन ह्या फॉर्म झाले CO2O सोबत होते, त्यापासून आपल्याला मिळतो कॉपर + SO2 गॅस. ठीक आहे, सो कॉपर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम CU2S जस्ट बाय हिटिंग इन एअर. पार्शियल कन्व्हर्जन ऑफ CU2S टू ऑक्साईड, याचं पार्शियल कन्व्हर्जन होतं आणि त्यानंतर रिडक्शन ऑफ CO2 बाय रिमेनिंग CU2S. त्यामुळे हा जो उरलेला जो पार्ट आहे या CU2O सोबत रिॲक्शन होते, त्यापासून आपल्याला मेटल मिळतो कॉपर. तर अशा पद्धतीने लेस रिॲक्टिव्ह मेटलचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्शन स्टेज नंतर नेक्स्ट स्टेज आपण बघितलेले कॉन्सन्ट्रेशन, नंतर एक्स्ट्रॅक्शन आणि त्यानंतर रिफायनिंग और प्युरिफिकेशन. तर अशा पद्धतीने प्रिव्हियस स्टेजमधनं जे मेटल आपल्याला मिळतं ते प्युअर फॉर्ममध्ये नसतात, इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात. सो त्याच्यामध्ये असणारी इम्प्युरिटी काढली जाते विथ अ प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज रिफायनिंग, किंवा आपण असं त्याला बोलतो इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग. ठीक आहे, इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग म्हणजे काय, इम्प्युरिटी जी आहे ती मेटलपासून किंवा इम्प्युअर मेटलपासून इम्प्युरिटी सेपरेट आउट केली जाते, रिमूव्ह केली जाते युझिंग इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस किंवा इलेक्ट्रोलिटिक प्रोसेस, आणि यालाच आपण बोलतो इलेक्ट्रो रिफायनिंग और रिफायनिंग. तर प्युरिफिकेशनसाठी फक्त एवढंच तुम्हाला रेफर करायचं होतं.
तर अशा पद्धतीने मेटलर्जीच्या डिफरंट स्टेजेस आपण डिस्कस केलेला. त्यानंतर एक इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघितलेला, दॅट इज कोरोजन, जो आपण प्रिव्हियस चॅप्टर 3 मध्ये सुद्धा कोरोजनचं डिस्कशन केलेलं. सो कोरोजन म्हणजे काय? कोरोजन म्हणजे एखाद्या मेटलचा स्लो डिके होतो किंवा एखादं मेटल हळूहळू त्याची झीज होते किंवा डॅमेज होतं, ही जी प्रोसेस असते याला आपण बोलतो कोरोजन. सो कोरोजन बऱ्याचशा मेटलमध्ये आपण बघतो. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितलेले, जसे लोखंडी साखळी गंजणे किंवा जे चांदीचे भांडे ते काळे पडणे. एक एक्झाम्पल आपण बघितलेलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. ओरिजिनल तो कॉपरचा बनलेला आहे. ओरिजिनल कलर त्याचा मेटॅलिक ब्राऊन होता, बट विथ टाईम एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या फॅक्टरसोबत त्याची रिॲक्शन झाल्याने त्यामुळे तिथे ग्रीन लेअर आता तिथे फॉर्म झालेला दिसतो. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्याला ग्रीन कलरचा दिसतो. ते सगळे आहेत, दिस ऑल आर एक्झाम्पल्स ऑफ कोरोजन. कोरोजनमध्ये आपण बघितलेला काही मेटल आणि त्याची रिॲक्शन कशी फॉर्म होते, कोणता प्रॉडक्ट फॉर्म होते आणि त्या इफेक्टला आपण काय बोलतो. फॉर एक्झाम्पल आयनचं आपण कन्सिडर केलं लोखंड, त्याची रिॲक्शन होते मॉइस्ट एअरसोबत, त्यापासून रस्ट फॉर्म होते Fe2O3H2O, हा आहे फॉर्म्युला फॉर रस्ट, ज्याला आपण बोलतो रस्ट. त्यानंतर कॉपर कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट होतं, त्यापासून CO3 फॉर्म होतो, विच इज ग्रीन लेअर, दॅट इज पॅटिना. आपण बघतो की तांबे पितळाच्या भांड्यांवरती ग्रीन कलरचा लेअर येतो, तो लेअर असतो CO3चा. त्यानंतर सिल्वरची रिॲक्शन होते हायड्रोजन सल्फाईड सोबत, त्यापासून फॉर्म होतं Ag2S आणि त्याचा इफेक्ट म्हणून चांदीचे भांडे ते ब्लॅकन होतात किंवा ते काळे पडतात. ठीक आहे, दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ कोरोजन. अनदर एक्झाम्पल ॲल्युमिनियमची रिॲक्शन होते ऑक्सिजन सोबत, त्यापासून फॉर्म होतं Al2O3, ऑक्साईड फॉर्म होतं. हा जो ऑक्साईड आहे हा प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ॲक्ट होतं. तर हे सगळे एक्झाम्पल आहे कोरोजनचे. ओके, सो कोरोजनमध्ये आपण बघितलं की आता हे जे कोरोजन आहे ऑब्व्हियसली याच्यामुळे आपल्याला काही इकॉनॉमिकल लॉसेस होतात. त्यामुळे कोरोजन आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो? कोरोजन मेनली कशामुळे होतं? एअर, मॉइश्चर किंवा काही एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे कोरोजन होतं. त्यामुळे मेटलचा एअर किंवा मॉइश्चर ह्या फॅक्टरसोबत असणारा जर आपण कॉन्टॅक्ट तोडून टाकला तर कोरोजन आपण कंट्रोल करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो. याचं एक बेसिक सोल्युशन काय असतं की आपण पेंटिंग करतो किंवा काहीतरी लेअरिंग आपण करतो, ऑइलचा लेअर देतो, ग्रीसचा लेअर देतो, पेंटिंग करतो. ते एक बेसिक त्यावरती असणारे उपाय आपल्याकडे असतात किंवा त्यावर असणारे सोल्युशन आपल्याकडे असतात. बट पेंटिंग वगैरे हे सुद्धा लॉंग टर्मसाठी इफेक्टिव्ह नसतं, कारण विथ टाईम हे जे लेअर आहे हे लेअर निघू शकतं. त्यामुळे इव्हन जर सिंगल स्क्रॅच जरी गेला, त्या पेंट केलेल्या पार्टला जर सिंगल स्क्रॅच जरी गेला तर खाली असणारं मेटल ओपन होतं आणि अगेन तिथे कोरोजन होऊ शकतं. त्यामुळे हे एक इफेक्टिव्ह सोल्युशन नाही आहे पेंटिंगचं. त्यामुळे कोरोजन अवॉइड करण्यासाठी किंवा लिमिट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी आपण काही मेथड्स बघितलेल्या. तर 5 मेथड्स आपण डिस्कस केलेल्या. त्यामध्ये फर्स्ट मेथड होती गॅल्वनायझेशन. आता अगदी सिम्पल आहे, त्यामुळे थोडं फास्ट मी जात आहे. गॅल्वनायझेशन म्हणजे काय? आपण काय करतो यामध्ये बेसिकली मेथड्स टू प्रिव्हेंट कोरोजन. यामध्ये काय केलं जातं, जो मेटल आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे त्याच्यावरती बेसिकली एक दुसऱ्या मेटलचा लेअर दिला जातो. फॉर एक्झाम्पल गॅल्वनायझिंग यामध्ये काय केलं जातं, झिंकचा लेअर दिला जातो. कशावर? आयर्न किंवा स्टीलवरती झिंकचा लेअर दिला जातो. एक्झाम्पल आयर्न नेल्स अँड पिन्स किंवा पाईप्स हे जे असतं हे गॅल्वनायझिंग यामध्ये झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला ते आयर्न नेल्स जे असतात शायनी दिसतात किंवा त्या ज्या पिना असतात आयर्नच्या पिना असतात त्या शायनी दिसतात बिकॉज ऑफ गॅल्वनायझेशन. सो यामध्ये हाऊ इट वर्क्स, झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न. सो झिंक करोड्स फर्स्ट प्रोटेक्टिंग आयर्न. त्यामुळे झिंक जो वरती आहे तो आधी त्याचं कोरोजन होईल आणि त्याच्या अंडरनीथ असणारा जो आयर्न आहे त्या आयर्नचं प्रोटेक्शन होणार आहे. सो स्पेसिफिकली आयर्न किंवा स्टीलसाठी गॅल्वनायझिंगचा यूज केला जातो. यामध्ये झिंकचा यूज केला जातो. झेड तुम्ही लक्षात ठेवू शकता, झिंक गॅल्वनायझिंग. ठीक आहे, झिंकचा यूज इथे केला जातो. तर यामध्ये आपण काही स्टेजेस बघितलेल्या, जसं काही सगळ्यात आधी जो पार्ट आहे किंवा जो आर्टिकल आहे ज्याच्यावरती आपल्याला झिंकचा लेअर द्यायचा आहे किंवा गॅल्वनायझेशन करायचं आहे, तो आधी क्लीन केला जातो, रिन्स केला जातो. त्यानंतर त्या काही ॲसिडसोबत त्याची रिॲक्शन घडवली जाते सो दॅट त्याच्यावर जर काही रस्ट असेल किंवा अजून सुद्धा काही कचरा असेल तो निघून जाणार. त्यानंतर रिन्सिंग केलं जातं, म्हणजे त्यावर असणारा ॲसिड काढून टाकलं जातं, फ्लक्स सोल्युशनमध्ये टाकलं जातं. फ्लक्स सोल्युशनमध्ये टाकल्यामुळे काय होतं, पुढे जाऊन झिंकचं कोटिंग प्रॉपर होतं. किंवा जर सपोज नेक्स्ट स्टेजमध्ये जाण्याआधी त्याचे ऑक्सिजनसोबत वगैरे रिॲक्शन होत नाही, म्हणजे ते प्रोटेक्शनसुद्धा होतं. आणि त्यानंतर झिंक मातमध्ये ते डीप केलं जातं, कूल केलं जातं आणि अशा पद्धतीने झिंकचा लेअर त्याला दिला जातो. ओके, हे आपण बघितलेलं गॅल्वनायझिंगमध्ये अगदी छोटे 2-2, 4-4 लाईनमध्ये आपल्याला प्रोसेसेस दिलेले आहे. सेकंड प्रोसेस होती टिनिंगची. टिनिंग ज्याला आपण बोलतो कलई करणं, तो स्पेसिफिकली ब्रास कॉपरवरती टिनचा लेअर दिला जातो. टिन इज अ थिन लेअर ऑफ मोल्टन टिन इज डिपॉझिटेड ऑन मेटल लाईक ब्रास अँड कॉपर. कलई करणे हे एक्झाम्पल तुम्ही बघितलेलं असेल, तांब्या पितळाच्या भांड्यांना कलई केली जाते. सो कॉपर आणि ब्रास जे असतात हे एअर आणि मॉइश्चरला जर ते एक्सपोज झाले तरी ग्रीनिश लेअर फॉर्म करतात, जसं आपण आता बघितलं कॉपर कार्बोनेटचा लेअर. ग्रीन लेअर फॉर्म होतो ज्याला आपण बोलतो पॅथेना, विच इज पॉयझनस. त्यामुळे त्यामध्ये आपण जर काही फूड आयटम ठेवले तर विच इज नॉट गुड, आणि म्हणून मग ते अवॉइड करण्यासाठी
ते असे जे मेटल असतात त्याला कलई केली जाते किंवा त्याच प्रोसेसला आपण बोलतो टिनिंग. ठीक आहे. कोटिंग विथ टिन द सर्फेस ऑफ वेसल इज प्रोटेक्टेड. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितली मेथड ॲनोडायझेशन. ॲनोडायझेशन म्हणजे यामध्ये काय केलं जातं, जे मेटल्स असतात ॲल्युमिनियम किंवा कॉपर याच्यावरती त्यांच्या स्वतःच्या ऑक्साईडचा लेअर दिला जातो बाय प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे. मेटलवरती कसलं लेअर दिलं जातं, त्या मेटलच्या स्वतःच्या ऑक्साईडचा लेअर दिला जातो, त्यासाठी इलेक्ट्रोलिटिक प्रोसेसचा यूज केला जातो. सो ॲनोडायझेशन आहे म्हणजे ॲनोडचा काहीतरी रोल असणार आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं की जी प्रोसेस होते ॲनोडायझेशन यामध्ये ॲनोडला काय असतं की ज्या मेटलला मला प्रोटेक्ट करायचं आहे किंवा ज्या मेटलवरती मला मेटल ऑक्साईडचा लेअर पाहिजे तो मेटल किंवा तो जो पार्ट आहे तो कनेक्ट केला जातो ॲनोडला. ठीक आहे. सो इन ॲनोडायझेशन ॲनोड द ऑब्जेक्ट टू बी ॲनोडाइज किंवा ज्याच्यावरती मला ऑक्साईड लेअर फॉर्म करायचं आहे तो ॲनोडला कनेक्ट केला जातो. कॅथोड जनरली स्टेनलेस स्टील किंवा लीडचा असतो. आता यामध्ये प्रोसेस काय होते, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आहे त्यामुळे इलेक्ट्रिक करंट पास होणार आहे. तर यामध्ये ॲनोड जो असतो ॲनोडजवळ ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे. ॲनोडजवळ ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. मला काय पाहिजे, तो मेटल आहे त्या मेटलवरती मला मेटलच्या ऑक्साईडचं कोटिंग पाहिजे. म्हणजे मेटलचं ऑक्साईड मला कसं मिळेल, ज्यावेळेस त्या मेटलची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत येईल त्यावेळेस मला मेटलचं ऑक्साईड मिळेल. त्यामुळे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास केला जातो त्यावेळेस हा जो ॲनोड आहे तिथे ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. हा ऑक्सिजन त्या मेटलसोबत रिॲक्ट होतो आणि त्यापासून युनिफॉर्म ऑक्साईड लेअर फॉर्म होतं. हा जो लेअर आहे हा लेअर मेटलला पुढच्या करोजनपासून प्रोटेक्ट करतो. तर अशा पद्धतीने ॲनोडायझेशनचा यूज करून मेटलवरती स्वतःचाच ऑक्साईडचा लेअर दिला जातो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल जर आपण ॲल्युमिनियम ॲनोडायझेशन कन्सिडर केलं तर त्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेअर फॉर्म होतो. थिकर ऑक्साईड लेअर बेटर इज द प्रोटेक्शन. जेवढा थिक असेल तेवढं प्रोटेक्शन बेटर असणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ॲल्युमिनियम म्हणा किंवा कॉपर म्हणा असे जे आयटम्स असतात असे जे मेटल असतात ते प्रोटेक्ट केले जातात. दॅट इज ॲनोडायझेशन. देन इलेक्ट्रोप्लेटिंग आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय होतं, यामध्ये लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेअर दिला जातो मोर रिॲक्टिव्ह मेटलवरती. मोर रिॲक्टिव्ह मेटल त्याच्यावरती लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेअर दिला जातो. अगेन इथे सुद्धा इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसचा यूज होतो. तुम्ही फिगर बघू शकता. एक स्पून दाखवलेला ॲल्युमिनियम स्पून तो कॅथोडला कनेक्ट आहे. ॲनोडला एक सिल्वर प्लेट दिलेली आहे. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते. आता हा जो ॲल्युमिनियम स्पून आहे ना त्याच्यावरती सिल्वरचं कोटिंग होणार आहे. ठीक आहे. आपण रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये बघितलं सिल्वर खाली आहे, ॲल्युमिनियम वरती आहे. ॲल्युमिनियम रिॲक्टिव्ह आहे, सिल्वर खाली आहे. म्हणजेच काय, सिल्वरचा लेअर ॲल्युमिनियमवर दिला जातो. म्हणजे लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेअर कशावर दिला जात आहे, मोर रिॲक्टिव्ह मेटलवरती. सो इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये आपण असं लिहू शकतो थिन लेअर ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल बाय युझिंग इलेक्ट्रोलिसिस. सो यामध्ये आर्टिकल की ज्याला आपल्याला प्लेट करायचा आहे तो कॅथोडला कनेक्ट केला जातो. जसं इथे तुम्ही बघत असाल ॲल्युमिनियम स्पून त्याला आपल्याला कोटिंग करायचं तो कुठे कनेक्ट केलेला आहे, कॅथोडला कनेक्ट केलेला आहे. त्यामुळे काय होतं की इट प्रोटेक्ट मेटल फ्रॉम कोरोजन, इम्प्रूव्ह ड्युरेबिलिटी. करोजनपासून मेटल प्रोटेक्ट होतो. त्यानंतर ड्युरेबिलिटी वाढते. इव्हन त्याचं अपीअरन्स किंवा लुकसुद्धा इम्प्रूव्ह होतं. एक्झाम्पल सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट, क्रोमियम प्लेटेड कार पार्ट्स. ठीक आहे. त्यानंतर लास्ट पार्ट आपण बघितला अलॉईंग. अलॉईंग म्हणजे बेसिकली काय जातं की दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स ॲटलिस्ट एक तरी त्यामध्ये मेटल पाहिजे ते एकत्र केले जातात आणि एक नवीन सबस्टन्स फॉर्म होतं की ज्याच्या प्रॉपर्टी ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीपेक्षा चांगले असतात. त्याला आपण बोलतो अलॉय आणि त्या प्रोसेसला आपण बोलतो अलॉईंग. एक्झाम्पल अलॉयचे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे. आता बेसिक याचं इंटेन्शन काय असतं, टू डिक्रीज इंटेन्सिटी ऑफ कोरोजन ऑफ मेटल. मेटल जर आपण फक्त प्युअर मेटल जर आपण कन्सिडर केलं त्याचं कोरोजन जास्त होतं, बट हे जर मिक्सचर फॉर्ममध्ये असेल तर कोरोजन कमी होतं. म्हणून दॅट इज द पर्पज ऑफ अलॉईंग. आपण मेथड बघत आहोत, मेथड टू प्रिव्हेंट कोरोजन. सो अलॉईंग इज वन ऑफ द मेथड टू प्रिव्हेंट कोरोजन. एक्झाम्पल अलॉयचे एक्झाम्पल स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील म्हणजे बेसिकली काय असतं, आयन असतं, बेस मेटल आयन असतं, आयनसोबत क्रोमियम असतो, कार्बन असतो. किंवा मग जर मी ब्रास कन्सिडर केला, ब्रास म्हणजे काय, कॉपरसोबत झिंक असणार आहे. ब्रॉन्झ कन्सिडर केला तर कॉपरसोबत टीन असणार आहे. तर अशा पद्धतीने हे असतं अलॉयज. हे जे पर्सेंटेज दिलेले आहे, जसं आपण ज्यावेळेस आपण हा टॉपिक बघितला त्यावेळेस मी बोलले की हे जे पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज असे दिलेले आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज आहे. हे पर्सेंटेज फिक्स नाही. वेगवेगळ्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतील. असं का, कारण हे डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल जर मी स्टेनलेस स्टील कन्सिडर केला, स्टेनलेस स्टीलचा ग्रेड्स असतात, त्या ग्रेडवर ते डिपेंड करतं. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगळे काही क्रायटेरिया असतात, इव्हन कंट्री स्पेसिफिक सुद्धा क्रायटेरिया असतात. त्यामुळे हे प्रोपोर्शन फिक्स नसतं, बट हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण रेफरन्ससाठी कन्सिडर करतो. तर हे असतं अलॉय. यामध्ये अजून एक अलॉय असतं त्याला आपण बोलतो अमॅल्गम. अमॅल्गम म्हणजे काय, मर्क्युरी सोबतचा अलॉय असतं. ठीक आहे. म्हणजे एक मेटल आणि त्याचे मर्क्युरी, मेटल आणि मर्क्युरी याच्यासोबतचे जे अलॉय असतात त्याला आपण बोलतो अमॅल्गम. फॉर एक्झाम्पल सोडियम अमॅल्गम, झिंक अमॅल्गम, सिल्वर और गोल्ड अमॅल्गम. सिल्वर अमॅल्गम इट इज यूज अर्लियर बाय डेंटिस्ट. आधी डेंटिस्ट लोक हे यूज करायचे. गोल्ड अमॅल्गम इट इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड.
तर अशा पद्धतीने आपल्याला करोजन हा टॉपिकसुद्धा आपण कव्हर केलेला. करोजनमध्ये असणारे ह्या मेथड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मेथड्स अगदी डिटेलमध्ये आपल्याला जायचे नाही, फक्त एक्झॅक्टली त्यामध्ये काय केलं जातं, कोणता मेटलचा लेअर कशावर दिला जातो आणि त्याचे एक बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय किंवा त्याच्या मागचं रिझन काय, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने मेटलॉजी असा खूप मोठा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. पूर्ण चॅप्टरला आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केलेला, प्रत्येक टॉपिक आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. आय होप हे व्हिडिओज तुम्हाला आवडतील आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे व्हिडिओजमध्ये खरोखर तुम्हाला काही शिकायला मिळत आहे किंवा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.